लिए आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को आशीर्वाद मिलता हो। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन इसी रीति में मिल करके प्रभु का महिमा करने के लिए, प्रभु की आराधना करने के लिए और प्रभु का वचन से सीखने के लिए मौका दिया। आणि पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये अशा प्रकारे एकत्र येऊन प्रभूचं वचन ऐकण्याकरता, प्रभूची आराधना करण्याकरता आणि प्रभूचं शिकण्याकरता आपल्याला एक संधी बनवून दिली। तो अभी भी प्रभु ने पवित्र लोगों के लिए दिया हुआ संदेश बहुत गहरा संदेश, आणि पवित्र लोकांकरता प्रभूने दिलेला जो संदेश आहे तो खूप गहन असा संदेश आहे। बहुत प्रार्थना के साथ सुनना, आणि खूप प्रार्थनेपूर्वक तो ऐका। अगर आप बिल्कुल मतलब प्रार्थना के साथ आत्मा में रहकर सुनेगा तो बहुत लाभ ये संदेश सुनने के द्वारा आपका जीवन में होगा। आत्म्यामध्ये राहून प्रार्थनापूर्वक जर हा तुम्ही संदेश ऐकला तर निश्चितच हा संदेश तुमच्या आत्मिक जीवनामध्ये खूप लाभदायक असा राहील। तो प्रभु सबको सहायता करे आणि याकरता प्रभू प्रत्येकाला सहाय्य करो। आज की संदेश की आलोचना के लिए एक वचन पढ़ेंगे, दूसरा कोरिन्थी 5:17। दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 17 वचन। इसलिए यदि कोई मसीह में है तो वह नई सृष्टि है, पुरानी बातें बीत गई है, देखो सब बातें नई हो गई है। ये वचन पढ़ने के समय में या सुनने के समय में आपको लगा होगा कि ये तो हम हमेशा पढ़ता है और जानता है। आणि हे वचन ऐकत असताना तुम्हाला वाटलं असेल की हे तर आम्हाला माहिती आहे, नेहमीच आम्ही हे वाचतो। प्रियो हालेलुया, प्रभु का वचन कभी पुराना नहीं होता। आणि प्रियांनो, प्रभूचं वचन कधी जुनं होत नाही। इस वचन में कितना आशीर्वादायक बातें छिपा हुआ है। हम जब प्रभु, आपको मालूम है ना, जितना प्रभु के निकट जाता है ना, तब आपको मालूम पड़ता है अभी भी प्रभु बहुत दूर है। आणि जेवढं जास्त प्रभूच्या जवळ जातो त्यावेळेला आपल्याला समजतं की प्रभू अजूनही लांब आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। प्रियो, हमें हमेशा प्रभु के निकट जाते रहना है आणि आपण जास्तीत जास्त प्रभूच्या जवळ जात राहायचंय। प्रभु के वचन में इतना गहरा बातें हैं आणि प्रभूच्या वचनामध्ये एवढ्या गहन गोष्टी आहे। तो यहाँ पर वचन कहता है आणि या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं, जो कोई मसीह यीशु में वो नया सृष्टि है। आणि जे कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे ते नवीन उत्पत्ती आहे। मैं वो पूरा वचन नहीं लेता, आणि ते पूर्ण वचन नाही घेत, उसमें से एक शब्द ले रहा हूँ, त्याच्यातून फक्त एक शब्द घेत आहे, नया। नवीन। नया नवीन बाइबल में जहाँ पर जो नया शब्द आया है उसमें प्रभु है। आणि ज्या ठिकाणी बायबल मध्ये नवीन हा शब्द आला त्या ठिकाणी प्रभू आहे। बहुत ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। जहाँ पर भी जो नया शब्द आया वहां पर यीशु मसीह या प्रभु है। आणि ज्या ठिकाणी बायबल मध्ये नवीन हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आहे। जहाँ पर अगर मतलब नया आया और प्रभु नहीं है, वो नया नहीं है। आणि मग ज्या ठिकाणी नवीन हा शब्द आला आणि त्या ठिकाणी प्रभू नाहीये तो नवीन नाहीये। या जहाँ पर प्रभु नहीं वो नया नहीं। आणि ज्या ठिकाणी प्रभू नाही त्या ठिकाणी नवीन नाही। तो ये प्रभु का कार्यक्रम में है, आप लोग बहुत ध्यान से समझना। आणि हे खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या। है ना, ये बात का आशा प्रभु ने पुराना नियम से लोगों को देता था, आणि या गोष्टीची आशा प्रभू जुन्या करारापासून लोकांना देत होता, जो प्रभु करने जा रहा था। आणि जे प्रभू करायला जात होता। है ना, जब हेस्केल नबी की था उसका 11 अध्याय का 19 वचन में, एजकेल त्याचा 11 अध्याय त्याचं 19 वचन। मैं उनका हृदय एक कर दूंगा और उनके भीतर नई आत्मा उत्पन्न करूंगा। देखो नया आत्मा उत्पन्न करेगा, आणि नवीन आत्मा तो उत्पन्न करेल। देखो ये नया आत्मा उत्पन्न करने के द्वारा वो एक बन जाएगा। आणि नवीन आत्मा उत्पन्न केल्याच्या द्वारे ते एक होतील, नहीं तो एक बन ही नहीं सकता। नाहीतर ते एक होऊ शकत नाही। बहुत गहरी बात है, आणि खूप गहन गोष्ट आहे। इसका मतलब आज ये संदेश के द्वारा आप अपने जीवन में भी कुछ बात को थोड़ा गहराई में समझ सकता है। बहुत प्रार्थना के साथ ये संदेश सुनना पड़ेगा आणि खूप प्रार्थनेपूर्वक हे तुम्ही संदेश ऐका, कारण का की याच्याद्वारे सुद्धा काही नवीन आत्मिक गोष्ट तुम्ही आपल्या आतमध्ये घेऊ शकता। है ना, जब ये नया आत्मा आएगा तो वहां पर एक मेल या एकता का अनुभव रहेगा। आणि ज्या वेळेला नवीन आत्मा येईल त्या वेळेला ऐक्यता त्या ठिकाणी निर्माण होईल। हाँ, करेक्ट। तो जब उसी हेस्केल उसकी 36 अध्याय का 25 से 27 तक का वचन में उसका रूट प्रभु ने पैदा कर रखा है। आणि मग त्याचा मार्ग जो आहे एजकेल संदेशाचं पुस्तक त्याचा 36 अध्याय 25 ते 27 वचन। मैं तुम पर शुद्ध जल छिड़काऊंगा और तुम शुद्ध हो जाओगे, और मैं तुमको तुम्हारी सारी अशुद्धता और मूर्तों से शुद्ध करूंगा। मैं तुमको नया मन दूंगा। देखिए नया मन वहां पर आया, एक नया वो शब्द में आप पक्का ध्यान देना, नया मन। ये नया मन एक प्रकार बोलेगा तो प्रभु का मन है, क्या उसमें प्रभु
में मिलाने के लिए 1 कुरिन्थी 2:16 आपको बताता हूँ, हम में मसीह का मन है। आणि मग या ठिकाणी नवीन मन देईल असं म्हटलं, ज्या ठिकाणी नवीन म्हटलं त्या ठिकाणी प्रभूचं प्रभुत्व आहे. म्हणजे काय की ते मन जे आहे ते ख्रिस्ताचं मन आहे. याच्यासोबत मिळून सांगण्याकरता 1 करंथीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये ज्याप्रमाणे प्रेषित पौल असं म्हणतो की आपल्या ठाई ख्रिस्ताचं मन आहे, ते मन या ठिकाणी आपल्याला दिलं जातं. त्याला म्हटलं जातं तुम्हाला नवीन मन देईल. Praise the Lord. प्रियो, हालेलुया, एक बात सारे वचन नहीं पढ़ेंगे, आपको बताते जाएंगे, आप लोग बहुत ध्यान से जिसको लिखना है लिखते जाना. आणि प्रत्येक वचन नाही तुम्हाला वाचायला सांगणार, तुम्ही लिहून घ्या. फिर प्रभु क्या बोलता? आणि त्याच्या पुढे प्रभू काय म्हणतो, तुम्हारे भीतर नई आत्मा उत्पन्न करूंगा. देखा, नया आत्मा उत्पन्न करेगा, बोलेगा तो वो कौन सी आत्मा है? आणि नवीन आत्मा म्हटलं म्हणजे तो कुठला आत्मा आहे? मनुष्य की आत्मा. तो मनुष्याचा आत्मा आहे. मनुष्य की आत्मा में क्या आ गया? आणि मनुष्याच्या आत्म्यामध्ये काय आलं? प्रभु आया. प्रभू आला. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रभु आने के द्वारा वो नया आत्मा बन गया. आणि प्रभू आल्याच्या द्वारे त्याला नवीन आत्मा झाला. फिर आगे क्या बोलता? पुढे काय म्हटलंय? और तुम्हारी देह में से पत्थर का हृदय निकाल कर हाँ। तुमको मांस का हृदय दूंगा. हाँ। मैं अपना आत्मा तुम्हारे भीतर देकर हाँ। ऐसा करूंगा हाँ। कि तुम मेरी विधियों पर चलोगे हाँ। और मेरे नियमों को मानकर हाँ। उनके अनुसार करोगे. हाँ। तुम उस उपदेश से बसोगे हाँ। जो मैंने तुम्हारे पितरों से दिया था और तुम मेरी प्रजा ठहरोगे. बस देखिए, ये है एक नया सृष्टि के अनुभव में प्रभु करने वाला कार्य. आणि हे आहे नवीन उत्पत्तीच्या कार्य करणारी प्रभूची पद्धती. आपको मालूम है, आखिर में एक नया यरूशलेम उतर आएगा. आणि शेवटी एक नवीन यरूशलेम उतरून येणार आहे. मतलब नया यरूशलेम की बात बोलेगा तो नया यरूशलेम में पूर्ण रूप में मतलब ईश्वरत्व है. आणि नवीन यरूशलेम मध्ये संपूर्णरित्या ईश्वरत्व आहे. आज वो नया यरूशलेम का एक भाग में भी हूं करके कहना है तो हमें ये बात को परखना है, क्योंकि उधर पूरा सोना 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 दिया देता, सड़क भी सोना, ये भी सोना, वो भी सोना, तो तुम्हारे अंदर कितना सोना है? आणि त्या नवीन यरूशलेमचा मी सुद्धा एक भाग आहे. म्हणून कारण का की त्या नवीन यरूशलेम मध्ये रस्ते सोन्याच्या, बिल्डिंग सोन्याच्या, सगळं काही जे आहे ते सोन्याचं आहे. तुमच्यामध्ये किती सोनं आहे? सोने का अर्थ सोनं ये दुनिया याचा का सोना अर्थ- का नहीं, ईश्वरीय स्वभाव. आणि या जगाचं सोनं ते नाहीये, तर ईश्वरीय स्वभाव जो आहे ते आहे सोनं. इधर से 2-3 किलो लेकर जाएगा तो उधर कोई काम का नहीं हो. आणि इथून 2-3 किलो सोनं घेऊन वरती जाऊ ते काय कामाचं नाही. Praise the Lord. Praise the Lord. आज अपने अंदर कितना ईश्वरीय स्वभाव है, वो है हमारे जीवन का सोना. आणि आज आपल्यामध्ये किती ईश्वरीय स्वभाव आहे ते आहे खरं सोनं. आपको सबको मालूम है, नया जन्म पाया हुआ सबको क्या है? ईश्वरीय स्वभाव है. आणि नवा जन्म प्राप्त झालेला प्रत्येकाला मध्ये ईश्वरीय स्वभाव आहे. इसको बोलता है सोना. आणि त्याला म्हटलं जातं सोनं. दूसरा पत्रोस 1 अध्याय का 4 वचन. 2 पेत्र 1 अध्याय त्याचं 4 वचन. ये सब सबको मालूम है, सारे वचन पढ़ने की जरूरत नहीं, मैं आपको बताते जाऊंगा. आणि हे वचन तुम्हाला माहिती आहे, वाचण्याची गरज नाही, मी सांगत जाईल. तो हमारे जीवन में एक बात जानना है प्रयोग, मसीह जीवन एक नेव पर खड़ा है. आणि ख्रिस्ती जीवन एक पायावर उभा आहे. मैं सही नेव में मैं बनाए जा रहा है कि नहीं, ये बात को जानना. आणि योग्य त्या पायावर मी बनविला जात आहे का नाही हे आपण स्वतःला परीक्षण करायचं. आज बहुत से लोगों ने मतलब कुछ अलग अलग नेव डाला, आणि पुष्कळ लोकांनी वेगवेगळे पाया रचले, लेकिन मसीह मंडली का एक ही नेव है. आणि ख्रिस्ती मंडळीचा एकच पाया आहे. वो नेव क्या मालूम आणि है? तो पाया काय आहे माहित आहे वो का? नेव प्रभु यीशु मसीह है. आणि तो पाया आहे प्रभू येशू ख्रिस्त. 1 कुरिन्थी 3 अध्याय का 11 वचन में प्रेषित पौलुस ये गवाही देता है कि मानव प्रभु यीशु मसीह ने जो नेव डाला वो मसीह है. आणि 1 करंथीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाने जो पाया टाकलेला आहे तो ख्रिस्त येशू असा आहे. तो यीशु मसीह जो नेव है, आणि प्रभू येशू ख्रिस्त जो पाया आहे उसमें जो बनाए जाने वाला कार्य भी यीशु मसीह के द्वारा होना चाहिए. आणि त्याच्याद्वारे केले जाणारं काम सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे राहिला पाहिजे. लेकिन हम क्या देखते हैं दुनिया में? आणि या जगामध्ये आपण काय पाहतो? मसीह लोगों के बीच में हम लोग देखता है, कई लोगों का नेव क्या है, तो अन्य भाषा बोलता है. क्या अन्य भाषा उनका नेव है? आणि पुष्कळ लोकांचा पाया काय आहे की अन्य भाषा आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. है ना, अन्य भाषा नहीं बोलता है तो तेरे को आत्मा ही नहीं. आणि जर अन्य भाषा नाही याचा अर्थ तुझ्यामध्ये पवित्र आत्मा नाही. उनका मेन नेव अन्य भाषा है. आणि त्यांचा मुख्य पाया अन्य भाषा आहे. कुछ लोगों का नेव क्या है?
काही लोकांचा पाया काय आहे बपतिस्मा है। आणि बाप्तिस्मा आहे तू बचपन में बपतिस्मा लिया क्या? आणि लहानपणी तुझा बाप्तिस्मा झालेला आहे का अगर नहीं है तो तुम मसीह नहीं है। आणि जर नाही तर तू ख्रिस्ती नाही कुछ लोगों का मानव नेम क्या है, तुम बादल के नीचे बपतिस्मा लिया क्या? आणि काही लोकांचा पाया काय आहे ढगाच्या खाली तू बाप्तिस्मा घेतलाय का मतलब उनका नेव वो बपतिस्मा है। आणि त्यांचा पाया तो बाप्तिस्मा आहे बहुत ध्यान देना प्रिय। आणि लक्ष देऊन ऐका कोई दूसरे नेव पर हम अपने मसीह जीवन को ना बनाए। आणि दुसऱ्या कुठल्या पायावर आपलं ख्रिस्ती जीवन आपण बनवू नये मतलब आज बहुत लोग जाने अनजाने कुछ और नेव डाल करके उस पर बनाया जा रहा है। आणि कळत न कळत लोक आपला पाया जो आहे तो आपला जो पाया आहे तो वेगळ्या पायावर ठेवत आहे आपको सबको मालूम है, मंडली बोलेगा तो प्रभु यीशु मसीह का शरीर है। तो यीशु मसीह का शरीर जो मंडली है वो सब लोग नया जन्म पाया हुआ या उदार पाया हुआ लोगों का झुंड है। आणि मंडळी म्हटलं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ते जे शरीर आहे ते तारण प्राप्त झालेल्या लोकांचा एक समुदाय आहे ये दुनिया में वो जो भी देश का हो, भाषा का हो, परंतु अगर उसका नया जन्म नहीं हुआ या उदार नहीं हुआ तो मंडली का सदस्य नहीं बना। आणि मग कुठल्या पण देशाच्या कुठल्या पण भाषेच्या असू द्या जोपर्यंत त्याचा नवा जन्म किंवा त्याचं तारण होत नाही तोपर्यंत तो मंडळीचा एक अवयव होत नाही हमको सबको मालूम है कि मंडली प्रभु का है, आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे मंडळी जी आहे ती प्रभूची आहे क्योंकि प्रभु ने बोला मेरा मंडली। आणि कारण प्रभूने म्हटलं माझी मंडळी ये कोई प्राइवेट कंपनी को प्रभु ने दिया नहीं। आणि एखाद्या प्रायव्हेट कंपनीला ही दिलेली नाही और प्रभु बोला मेरा मंडली को मैं बनाऊंगा। आणि प्रभू म्हणतो माझ्या मंडळीला मी बनवेल मंडली बनाने वाला भी प्रभु है। आणि मंडळी बनवणारा सुद्धा प्रभू आहे फिर मंडली में प्रभु किसको मतलब मिलाता है? आणि प्रभु मंडळीमध्ये कोणाला जोडतो सबको नहीं मिलाता, सगळ्यांना नाही जोडत जो उदार पाते आणि ज्यांचं तारण झालंय है ना। जब हर एक बात को अब मतलब सही प्रकार प्रभु का आत्मा की मदद से वो सही रीति में जानना। जब प्रेरितों का काम दूसरा अध्याय उसका 47 वचन की आखिरी भाग में लिखा है, प्रेषित त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 47 वचनाच्या शेवटल्या ठिकाणी म्हटलेला आहे जो उद्धार पाते थे हाँ। उनको प्रभु प्रतिदिन उनमें मिला देता था। हाँ देखो अभी इसका मतलब क्या है कि मंडली को कौन बना रहा है? आणि मंडळीला कोण बनवत आहे प्रभु बना रहा है। प्रभू बनवत आहे तो मंडली के एक एक पत्थर जीवित पत्थर है। आणि मंडळीचा एक एक दगड हा जिवंत असा दगड आहे मंडली रोज बढ़ता है, आणि मंडळी दररोज वाढते प्रभु उनको बढ़ा रहा है। आणि प्रभू त्यांना वाढवत आहे मंडली में उन लोगों को प्रभु मिलाता है जो उदार पाते हैं। आणि मंडळीमध्ये प्रभू त्या लोकांना जोडतो जे तारण प्राप्त करतात ये काम अभी तक खत्म नहीं हुआ। हे काम अजूनपर्यंत नाही संपलं वो प्रभु की मतलब आखिरी व्यक्ति जो उस मतलब उदार होगा जातियों से एक पूर्ण संज्ञा प्रभु ने निकाला हुआ है, वो पूरा होगा उसी समय में लेकर हो। आणि मग जातीच्या लोकांपासून प्रभूने एक संख्या ठेवलेली आहे ज्या वेळेला शेवटला मनुष्य त्या तारण प्राप्त करेल मग त्या वेळेला ललकार होईल। सर ये जो उदार पाए वो लोग वास्तव में प्रभु के पीछे चलने वाला है कि नहीं कैसे मालूम? आणि तारण प्राप्त झालेले लोक खरोखर प्रभूला अनुसरणारे आहे का नाही कसं काय समजणार? बहुत ध्यान से सुनना है, लक्ष देऊन ऐका क्योंकि हम मसीह लोग आपण जे ख्रिस्ती हम मसीह के पीछे चलता है, आपण ख्रिस्ताच्या पाठीमागे चालतो लेकिन मसीह के पीछे चलना है तो एक क्लियर व्यवस्था है। आणि ख्रिस्ताच्या पाठीमागे चालायचं तर एक व्यवस्था आहे क्या मालूम है? आणि ती व्यवस्था काय आहे? सूली लेकर चलना। वधस्तंभ घेऊन चालायचं बिना सूली लेकर के मसीह जीवन नहीं बिता सकता। आणि वधस्तंभ न घेता आपण ख्रिस्ती जीवन नाही जगू शकत। जो व्यक्ति क्रूस उड़ाने के लिए तैयार नहीं वो मसीह का योग्य नहीं आणि जो व्यक्ती वधस्तंभ उचलायला तयार नाही तो ख्रिस्ता करता योग्य नाही। है ना। मत्ती के सुसमाचार उसका 10 अध्याय उसका 38 वचन पढ़ना। मत्ते त्याचं 10 अध्याय त्याचं 38 वचन। और जो अपना क्रूस लेकर मेरे पीछे न चले हाँ। वह मेरे योग्य नहीं। देखा, मेरी योग्य नहीं। माझ्या करता तो लायक नाही। बहुत ध्यान से सुनने वाली बात है, लक्ष देऊन ऐकणारी गोष्ट आहे। वहां पर भी बहुत विस्तार से बोलने वाला विषय बहुत है, लेकिन मैं सिर्फ इस पॉइंट पर आपको लेकर जा रहा हूँ कि नया सृष्टि। आणि त्या ठिकाणी विस्तार रीतीने बोलण्यासाठी खूप आहे पण मी फक्त याच मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जात आहे नवीन उत्पत्ती। देखिए जब हम एक नया सृष्टि बना है आणि जर आपण नवीन उत्पत्ती झालो आहे तो उसका उद्धार हुआ है, त्याचं तारण झालेलं आहे, उसका नया जन्म हुआ है, त्याचा नवा जन्म झालेला आहे। फिर उसकी अभी यात्रा सिर्फ यीशु मसीह के पीछे है। आणि मग त्याचा प्रवास जो आहे तो फक्त
प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे. उसका पहचान वो सूली लिया हुआ है. आणि त्याची ओळख काय आहे की त्याने आपला वधस्तंभ घेतलेला आहे. ये हफ्ता में एक दिन माला पुनरुत्थान का पवित्र दिन में संगति में आने वाला बात नहीं है वो. आणि आठवड्याच्या एक दिवस संगतीमध्ये येणारी, पुनरुत्थानाच्या दिवशी संगतीमध्ये येणारी गोष्ट नाहीये. कई लोगों को संडे आराधना में जाना एक क्रूस है, आणि काही लोकांना रविवारी आराधनेला जायचं तो एक वधस्तंभ आहे. क्योंकि सुबह उठना पड़ता कारण सकाळी उठावं लागतं है, फिर इतना दूर चलना पड़ता. आणि मग एवढं लांब चालावं वो लागतं. सब उनको उनके लिए क्रूस मानता है. आणि ते सगळं काही ते स्वतः करता वधस्तंभ असं मानतात. कई लोग पत्नी को अपना क्रूस समझता है, आणि काही लोक आपल्या बायकोला आपल्या वधस्तंभ समजतात. कई लोग पति को अपना क्रूस समझता है, आणि काही लोक आपल्या नवऱ्याला आपला वधस्तंभ समजतात. कई लोग बच्चों को अपना क्रूस समझता है. आणि काही लोक आपल्या मुलाला आपला वधस्तंभ समजतात. प्रियो, ये सब नहीं है क्रूस. प्रियांनो, हे सगळं काही वधस्तंभ नाहीये. आपका क्रूस क्या है आपको बताऊंगा, आणि वधस्तंभ काय तुम्हाला सांगेल. बहुत ध्यान से समझना लक्ष देऊन समजून घ्या. है ना. हमारे जीवन में हमें क्रूस उठा करके चलना, आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपला वधस्तंभ उचलून चालणं. और ये कभी हफ्ता की एक बात या महीना की एक बात नहीं, आणि आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा नाही, प्रतिदिन. दररोज. कैसा है? कसं आहे? प्रतिदिन. दररोज. है ना? आज आप ये वचन सुनने के समय में सभी लोग एक दूसरे को मत देखो, अपने आप को पूछो, मैं प्रतिदिन सूली लेकर चलता ही क्या? आणि मग आपण एकमेकाला नका विचारू, तर स्वतःलाच आपण विचारा की दररोज मी वधस्तंभ घेऊन चालत आहे का. ना लूका का सुसमाचार उसका 9 अध्याय का 23 वचन. लूक त्याचा 9 अध्याय त्याचं 23 वचन. उसने सबसे कहा, हाँ। यदि कोई मेरे पीछे आना चाहे हाँ। तो अपने आप से इनकार करे हाँ। और प्रतिदिन अपना क्रूस उठाए हुए हाँ। मेरे पीछे हो ले. देखो, अभी हमें ये बात को हमेशा जानना है प्रियो, प्रतिदिन हमें उड़ाना है. आणि या गोष्टीला आपण जाणायचंय की दररोज आपण आपला वधस्तंभ उचलायचा आहे. सच में प्रभु में आने के बाद में हम प्रभु मतलब प्रतिदिन ये सूली लेकर चलता है क्या? आणि खरोखर प्रभू मध्ये आल्यानंतर दररोज आपण आपला वधस्तंभ उचलून घेऊन चालतो का. इतना भी नहीं, एवढंच नाही, हमें ये सूली के संदेश देना है. आणि आपल्याला ह्या वधस्तंभाचा संदेशही द्यायचा आहे. आपको मालूम है, जैसे थोड़ी देर पहले अपना मानव सुदेश ने गवाही दिया, ये जो प्रचार किसी को भी पसंद नहीं. आणि आता थोड्या वेळापूर्वी बंधू सुदेश यांनी सांगितलं की हा प्रचार कोणालाच नाही आवडत. बाकी कुछ भी प्रचार है चलेगा वो. आणि इतर दुसरा कुठल्याही विषयावर बोललं त्यांना ते चालेल. परंतु ये यीशु मसीह के बारे में सूली के संदेश जो है, जो कि जीवन को बदलने वाला संदेश है, वो कोई भी नहीं सुनना चाहता. आणि येशू ख्रिस्तचा आणि वधस्तंभाचा जो संदेश आहे तो कोणालाही ऐकण्याची इच्छा नाही. वहां पर विरोध आएगा, त्या ठिकाणी विरोध येईल है ना. वहां पर समस्या खड़ा हो जाएगा, आणि त्या ठिकाणी समस्या तयार होतील. क्योंकि शैतान बिल्कुल नहीं चाहता कि ऐसा लोगों को सुना करके मेरी राज्य से लोगों को छीन कर ले जाए. आणि सैतानाला अजिबात इच्छा नाही की अशा प्रकारे लोकांना संदेश देऊन जे माझ्या राज्यामध्ये आहे त्यांना ते हिरावून घेऊ. क्योंकि ये दुनिया में 2 राज्य है, एक मतलब यीशु मसीह के राज्य है और एक शैतान के राज्य है. आणि या जगामध्ये 2 राज्य, एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य आणि दुसरं म्हणजे सैतानाचं. आपको मालूम है, कोलोसियों 1 अध्याय का 13 वचन. कलसीकराचं पत्र 1 अध्याय 13 वचन. तो हमें प्रभु ने उस शैतान की उस राज्य से छुड़ा करके पुत्र के राज्य में प्रवेश कराया है, तो हम उस सूली का संदेश देगा. आणि प्रभूने आपल्याला सैतानाच्या राज्यामधून सोडून जर पुत्राच्या राज्यामध्ये प्रवेश करून दिलेला आहे तर आपण त्या वधस्तंभाचा प्रचार करू. क्योंकि लोगों को पसंद है ना पसंद है वो नहीं देखता. आणि लोकांना आवडतं नाही आवडत आपण ते नाही पाहत. तो ये संदेश हमें देना है. हा संदेश आपण द्यायचा आहे. अगर हम नहीं देता तो भी हम विश्वास योग्य नहीं. आणि जर आपण नाही देत तर मग आपण विश्वास योग्य नाही. हमें परखना है. आपण पारखायचं आहे. कहीं भी जाता है तो मैं सूली का संदेश देता है क्या? आणि कुठे गेलं तर त्या वधस्तंभाचा संदेश मी देतो का. प्रेषित पौलुस का एकमात्र संदेश था. आणि प्रेषित पौलाचा एकमात्र संदेश होता. 1 कोरिन्थी 1 अध्याय का 22 से 24 वचन. पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय 22 ते 24 वचन. ये जो चिन्ह चाहते हैं और यूनानी ज्ञान की खोज में है, परंतु हम तो उस क्रूस पर चढ़ाए हुए मसीह का प्रचार करते हैं, जो यहूदियों के लिए ठोकर का कारण और अन्य जातियों के लिए मूर्खता है. देखा, यहूदियों के लिए ठोकर है, अन्य जातियों के लिए ये मूर्खता है, लेकिन हम प्रभु का सूली पर चढ़ाया हुआ यीशु मसीह का संदेश सुनाता है. ये किसके लिए लाभदायक है? परंतु जो बुलाए हुए हैं, हाँ। क्या यहूदी हाँ। क्या यूनानी, हाँ। उनके निकट मसीह परमेश्वर का सामर्थ्य हाँ। और परमेश्वर का ज्ञान है. देखा, उनके लिए. अभी इसका मतलब क्या है कि अनेक जगह में खड़ा होकर के ये संदेश देना हमारे कर्तव्य है, क्योंकि प्रभु के बुलाए हुए लोगों के लिए, प्रभु के चुने हुए लोगों के लिए ये प्रभु का सामर्थ्य भी है
प्रभु का ज्ञान भी है। आणि प्रभूचा वधस्तंभाचा संदेश काय आहे की जे यहुदी आहे त्यांच्या करता अडखळणारा दगड आहे आणि जे जातीचे लोक आहेत त्यांच्या करता हा मूर्खपणा आहे, पण जे देवापासून निवडलेले आणि बोलवलेले लोक आहेत त्यांच्या करता परमेश्वराची सामर्थ्य आहे. म्हणून जिथे कुठे आहे आपण जाऊ त्या ठिकाणी परमेश्वराचा संदेश द्यायचा आहे, कारण निवडलेल्या लोकांकरता परमेश्वराचा ते सामर्थ्य प्रदान करतं. प्रियो, आप प्रभु का संदेश सुनाएगा तो सब लोग विश्वास नहीं करेगा, आणि तुम्ही प्रभूचा संदेश सांगाल त्यावेळेला सगळेच लोक विश्वास नाही करणार. लेकिन जरूर हजारों में सुनने वालों में शायद एक आधा होगा प्रभु का चुना हुआ। आणि कदाचित हजारांमधून एखादा देवाचा निवडलेला असेल. Praise the Lord. Praise the Lord. लेकिन सुनाते रहना हमारा काम है, आणि सांगत राहणं आपलं काम आहे. है ना? मतलब हम लोग जितना भी सुनाते जाए ये वजन जहां पर भी गिरेगा जरूर आज नहीं तो कल फल लाएगा। आणि आपण सांगत जायचं आणि हे बीज जिथं जिथं पडेल निश्चितच एक दिवस ते फळ आणेल. हम तुरंत फल नहीं देखा बोल करके निराश नहीं होना, आणि लगेच आपल्याला फळ दिसलं नाही म्हणून नाराज होऊ नये. फल आएगा प्रिय। आणि फळ येईल प्रियांनो. जरूर देखो, आपको मालूम में बहुत ही तुरंत फल नहीं आता, आणि तुम्ही बीज पेरल्यानंतर लगेच फळ येत नाही, थोड़ा समय लगता है, थोडासा वेळ लागतो. समय में आएगा प्रिय। आणि ते फळ त्याच्या वेळेला येईल. मैंने आपको कई बार गवाही दिया आणि पुष्कळ वेळा मी तुम्हाला साक्ष दिली कि मतलब जब मुझे 92 में 91 में जब मैं हिमाचल में था, वहां पर बहुत से जगह पर जाकर जब वजन सुनाया, वहां पर बहुत बार वजन सुनाया हो। कुछ लोग बहुत बाद में मतलब 20-25 साल के बाद में प्रभु में आया तो उन लोगों ने फोन करके बताया। आणि मी 1991 साली हिमाचल मध्ये होतो, त्या ठिकाणी मी सुवार्ता सांगत जायचो. आणि मग ज्या लोकांनी ऐकली ते खूप वर्षानंतर 20-22 वर्षानंतर ते प्रभू मध्ये आले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं. मुझे इतना आनंद हुआ। मला एवढा आनंद झाला. एक बात मैं आपको बताता हूँ, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू. जैसे पहला कोरिन्थी 15 अध्याय का 58 वचन गाता है, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय आणि त्याच्या 58 वचन अशा प्रकारे म्हटलेलं आहे. मसीह में जो काम करता है आणि ख्रिस्तामध्ये राहून आपण जे काम करतो व्यर्थ नहीं जाएगा, आणि ते व्यर्थ जाणार नाही, कभी व्यर्थ नहीं आणि जाएगा। ते कधी व्यर्थ जाणार नाही. वो सच में मानो बहुत से जगहों में मुझे मालूम है जिनको भी जो वचन दिया था, शायद हो सकता है वो तुरंत प्रभु में नहीं आया होगा, लेकिन बाद में बहुत से लोग प्रभु में आया। आणि मग ज्या ज्या ठिकाणी वचनाची घोषणा केली कदाचित त्या ठिकाणी सगळे लोक लगेच प्रभूमध्ये नाही आले, पण काही वर्षानंतर पुष्कळशे लोक प्रभूमध्ये आले. एक बार एक सड़क पर जा रहा था, आणि एकदा मी रस्त्याने जात होतो अचानक बारिश आया, आणि अचानक पाऊस आला. तो मानो मैंने नजदीक में एक घर देखा, उसमें घुस गया। आणि मग शेजारी एक घर पाहिलं, त्या ठिकाणी मी गेलो. जब वो गया तो अभी अपन कहीं भी जाएगा तो सुसमाचार देता ही, आणि आपण कुठे गेलो तो सुवार्ता सांगतो. लेकिन वो घर का जो आदमी जो है वो थोड़ा शराब पिया हुआ था, आणि मग त्या घरातला मनुष्य जो होता तो जरा दारू पिलेला होता. तो भी प्रभु की आत्मा का अगुवाई हुआ। आणि तरी देवाच्या आत्म्याचं मला अशा प्रकारे वाणी झाली. मैंने प्रभु का वचन बहुत, ये बारिश बहुत देर तक चलते रहा तो मैं कंटिन्यूस वचन बोलते रहा। आणि पाऊस पुष्कळ वेळ चालत होता म्हणून मी तो कंटिन्यूस वचन सांगत गेलो. क्या वो मालूम है, काय झालं माहितीये का? मतलब ये संभव के बाद में करीब 10 साल के बाद में मैं उस इलाका में एक कन्वेंशन में एक गवाही देने का मुझे मौका मिला। बड़ा एक कन्वेंशन चल रहा था, आणि मग त्या ठिकाणी एक खूप मोठी सभा होती. त्या सभे 10 वर्षानंतर त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी साक्ष देण्यासाठी उभं राहावं लागलं. मतलब बहुत बड़ा हमारा कन्वेंशन था, मेरे ख्याल में 20-25 हजार लोगों से अधिक लोग थे। आणि खूप मोठी सभा होती, साधारणतः 20-25 हजार लोक होते. तो वहां पर मुझे 20 मिनट गवाही के लिए मौका मिला। आणि त्या ठिकाणी 20 मिनिट मला साक्ष देण्याकरता भेटले. जब मैं गवाही दे करके जब निकल आया, आणि साक्ष देऊन ज्या वेळेला मी तिथून बाहेर आलो, एक आदमी दौड़ कर आकर मुझे गला मिला। आणि एक मनुष्य धावत येऊन मला त्याने गळा भेट केली. वो व्यक्ति था जिस रात को मैंने जो बारिश में जो घर में गया था, वो पूरा परिवार प्रभु में था। आणि मग तो व्यक्ती तो होता की त्या पावसाच्या दिवसामध्ये मी त्या घरामध्ये जाऊन सुवार्ता सांगितली होती. तो मनुष्य आणि त्याच्या घरातल्या सगळ्या लोकांचं मग तारण झालं होतं. वो लोगों से प्रभु छू लिया था, आणि मग त्या लोकांशी देवाने बोलला होता. और उसके बाद में वो लोग एक मानव मंडली में गया और प्रभु को ग्रहण किया, बपतिस्मा लिया, अभी पूरा परिवार प्रभु में। आणि मग त्याच्यानंतर ते लोक एका मंडळीमध्ये गेले, त्यांनी प्रभूचा स्वीकार केला, बाप्तिस्मा घेतला, आणि ते सगळा परिवार प्रभू मध्ये आहे. मैं बोले करता ऐसा बहुत से ऐसे अनुभव है। आणि मी सांगायचं तात्पर्य पुष्कळ असे अनुभव आहे. आज कई लोग उधार पाया, परंतु वो उधार पाया करके उनका घर का लोगों को भी मालूम नहीं। आणि पुष्कळ लोक जे असे आहे की त्यांचं तारण झालं, पण त्यांचं तारण झालं हे त्यांच्या घरातल्या लोकांनाही माहित नाही, वो कभी किसी को गवाही नहीं देता कारण ते कोणाला साक्ष देत नाही. और उनका जीवन में ऐसा कुछ दिखता
भी नहीं। आणि त्यांच्या जीवनामध्ये असं काही दिसत पण नाही. कितना दुखदायक बात है प्रिय। किती दुःखदायक गोष्ट आहे. एक उदार का अनुभव ऐसा नहीं। आणि एक तारण झाले प्राप्त झालेल्या मनुष्याचा अनुभव असा प्रभु नाही. यीशु मसीह में आने के बाद में उसका जीवन बदलता है। आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आल्यानंतर त्याचं जीवन बदलतं. अभी प्रेरित पौलुस बोलता है कि अभी हम हमेशा सूली पर चढ़ाए हुए यीशु मसीह का प्रचार करता है। आणि प्रेषित पौल असं म्हणतो की वधस्तंभावर खेळलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रचार आम्ही करतो. सिर्फ प्रचार करते हैं उतना ही नहीं, आणि फक्त प्रचार करतो एवढं नाही. प्रभु पौलुस के जीवन में एकमात्र भूख और प्यास था। आणि पौलाच्या जीवनामध्ये एकमात्र तहानभूक होती. क्या था मालूम है? आणि ती काय होती? उसी पहला कुरिन्थी दूसरा अध्याय का दूसरा वचन। पहिले करंथीकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 2 वचन. क्योंकि मैंने यह ठान लिया था हाँ। कि तुम्हारे बीच यीशु मसीह वरन क्रूस पर चढ़ाए हुए मसीह को छोड़ और किसी बात को न जानूं। कितना बड़ी बात है प्रिय। पर प्रभु में आने के बाद में हमें क्रूस पर चढ़ाए हुआ प्रभु यीशु मसीह को जानने का बहुत बड़ा भूख प्यास चाहिए। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर वधस्तंभावर चढवलेल्या ख्रिस्ताला ओळखण्याकरता खूप मोठी तहान असली पाहिजे. प्रिय, हमें रोज क्रूस को अनुभव लेना है। आणि दररोज त्या वधस्तंभाचा आपण अनुभव घ्यायचा आहे. क्रूस का अनुभव लेने का अर्थ बहुत गहरा है प्रिय। आणि वधस्तंभाचा अनुभव घेणं आजचा अर्थ खूप गहन आहे. है ना? पहली बात, क्रूस का अनुभव लेने के लिए हमें त्याग होना जरूरी है। त्याग। आणि वधस्तंभाचा अनुभव घेण्याकरता आपल्याला त्याग करणं खूप गरजेचं आहे. हमें स्वयं को इंकारने का जरूरत है। आणि आपण स्वतःला नाकारण्याची गरज आहे. मैं कुछ नहीं करके जानने का जरूरत है। आणि मी काहीच नाही हे जाणण्याची गरज आहे. और ऐसा अनुभव में हम नहीं चलेगा तो हमें क्रूस का अनुभव में आगे बढ़ नहीं सकता। आणि अशा अनुभवामध्ये आपण चालणार नाही तर मग वधस्तंभाच्या अनुभवामध्ये आपण पुढे जाणार नाही. आपको मालूम है क्रूस कौन उड़ाता? आणि वधस्तंभ कोण उचलतो? इसको मृत्युदंड की आज्ञा मिला। आणि ज्याला मरणदंडाची आज्ञा मिळाली. ये क्रूस कब तक उड़ाना है? आणि हा वधस्तंभ केव्हा कुठपर्यंत उचलायचा आहे? जब तक उसमें चढ़ाया नहीं जाता तब तक उड़ाना है। आणि जोपर्यंत त्या वधस्तंभावर आपण चढविलं जात नाहीये तोपर्यंत उचलायचं आहे. इसका मतलब क्या है प्रिय? याचा अर्थ काय आहे? है ना? हमें मसीह के लिए जीने के लिए मरने के लिए पूर्ण समर्पण चाहिए। आणि ख्रिस्ता करता जगण्याकरता मरणाकरता संपूर्ण समर्पण पाहिजे. मैं इसका कुछ और प्रकाश में आपको ये संदेश के आखिरी में, आज तो शायद नहीं हो पाएगा लेकिन आने वाला समय में दूंगा। आणि याचा प्रकाश जो आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये मी देईल. तो सबसे बड़ी बात है कि हमको ये जानना है कि आज जो भी उद्धार पाया है उनका एक सबसे बड़ा जिम्मेवारी है वो क्रूस की प्रचार संदेश सुनाए। आणि ज्याचा कोणाचं तारण झालेलं आहे त्याची एक मोठी जबाबदारी आहे. त्याने वधस्तंभाचा प्रचार करायचा आहे. आज उद्धार पाए हुए अनेक लोगों को ये जानना चाहिए। आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला हे जाणायचं आहे. प्रभु ने मुझे एक सेवकाई दी है। आणि प्रभूने मला एक सेवा दिली आहे. प्रभु में आए हुए अनेक लोगों को सेवकाई है प्रिय। आणि जे प्रभूमध्ये आले त्या प्रत्येकाला प्रभूने सेवा दिली आहे. आपको मालूम है ना, मंडली बोलेगा तो प्रभु का शरीर है। आणि मंडळी म्हटलं म्हणजे प्रभूचं शरीर आहे. शरीर का अनेक अवयव को उसका उसका काम है। आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला ज्याचं त्याचं काम आहे. प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। तो फिर आज मंडली का सबसे बड़ा कर्तव्य क्या है? आज मंडळीचं सगळ्यात मोठं कर्तव्य काय आहे? है ना प्रियो, प्रभु का शरीर को बनाना। आणि प्रभूचं जे शरीर आहे त्याला बनवणं. क्या हमारा काम? आपलं काम काय आहे? शरीर को बनाना. थोड़ा सी रीति में समझना। आणि थोडं योग्य प्रकारे समजून घ्या. उद्धार पाए हुआ अनेक पवित्र लोगों का सबसे बड़ा कर्तव्य है प्रभु का शरीर का बांधगाह में दिल लगा करके कार्य करना। आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्याच्या बांधकामामध्ये संपूर्ण हृदयाने सहभागी व्हायचंय. मैं प्रभु का शरीर कैसे होना चाहिए? आणि प्रभूचं शरीर कसं राहायला पाहिजे? है ना, उसके अनुसार उसकी बढ़ोतरी होने के लिए सब प्रकार का प्रयास सब उद्धार पाए लोगों को जिंदगी भर करना है। आणि मग त्या शरीराच्या वाढी करता सर्व तारण प्राप्त झालेल्या लोकांनी आयुष्यभर करायचं आहे. आज भी बहुत लोग उद्धार पाया है तो उनका कर्तव्य क्या है उनको मालूम नहीं। आजही पुष्कळ तारण प्राप्त झालेल्या लोकांना त्यांचं कर्तव्य काय आहे माहित नाही. वो कौन है उसको इतना भी नहीं मालूम। आणि ते कोण आहे एवढं सुद्धा त्यांना माहित नाही. मालूम होना चाहिए। माहित राहायला पाहिजे. आप सिर्फ उद्धार पाया और आप अपना मनमानी में चल रहा है, वो एक सच्चा उद्धार पाया अनुभव नहीं। आणि तुमचं तारण झालं आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे चालता हे तारण प्राप्त झालेल्या लोकांची लक्षणं नाही. उद्धार पाए हुए लोगों को प्रभु ने ऐसे खाली किसी को आगे न छोड़ा क्या? आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभूने असं रिकाम कोणाला सोडलं का? नहीं नहीं, नाही. मंडली में मिला है। त्यांना मंडळीमध्ये जोडलं. स्थानीय मंडली में हमारा एक बहुत बड़ा एक जिम्मेवारी है प्रिय। आणि स्थानिक मंडळीमध्ये आपली एक मोठी जबाबदारी आहे. आप पढ़िए एफेसियों का पत्र उसका 4 अध्याय का 11 से 16।
इफिसकराचं पत्र 4 अध्याय 11 ते 16 वचन. उसने कुछ को नियुक्त करके और कुछ को भविष्यवक्ता नियुक्त करके और कुछ को सुसमाचार सुनाने वाले नियुक्त करके और कुछ को रखवाले और उपदेशक नियुक्त करके दे दिया, जिससे पवित्र लोग सिद्ध हो जाए, जिसे पवित्र लोग सिद्ध हो जाए, और सेवा का काम किया जाए, सेवा का काम किया जाए, और मसीह की देह उन्नति पाए, मसीह की देह उन्नति पाए, जब तक कि हम सब के सब हाँ। विश्वास और परमेश्वर की पुत्र की पहचान में एक न हो जाए। देखिए देखिए देखिए, बहुत बड़ा जिम्मेवारी मुझको आपको मंडली के सारे सदस्य को दिया है। जब तक उधार पाए हुए लोग एक ही साथ मिलकर के प्रभु का शरीर के दर्शन में एक ना बन जाए, और एक सिद्ध मनुष्य न बन जाए, एक सिद्ध मनुष्य ना बन जाए, और मसीह के पूरे डील डाल तक न बढ़ जाए, हाँ। ताकि हम आगे को बालक न रहे, हाँ। जो मनुष्यों की ठग विद्या और चतुराई से, हाँ। उनके भ्रम की युक्तियों के हाँ। और उपदेश के हर एक झोंके से उछाले और इधर उधर घुमाए जाते हो, हाँ। वरन प्रेम में सच्चाई से चलते हुए सब बातों में उसमें जो सिर है अर्थात मसीह में बढ़ते जाए, जिससे सारी देह हर एक जोड़ की सहायता से एक साथ मिलकर हाँ। और एक साथ गठकर एक साथ मिलकर एक साथ गिरकर उस प्रभाव के अनुसार हाँ। जो हर एक अंग के ठीक ठीक कार्य करने के द्वारा हाँ। उसमें होता है, हर एक अंग का ठीक ठीक काम करने के द्वारा होता है, अपने आप को बढ़ाती है हाँ। कि वह प्रेम में उन्नति करती जाए। देखा प्रियो, ये भाग बहुत बड़ा हमारा गंभीर भाग है आणि हा जो भाग आहे तो खूप गंभीर असा भाग आहे. है ना। हमारे आपस में कैसा एक मेलजोल होना चाहिए, आणि आपसामध्ये कसं आपण ऐक्यता ठेवायला पाहिजे, बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट है आहे. ना, आज मतलब बहुत प्रकार मंडली में वो उस एकता नहीं आणि मंडळीमध्ये तसं ऐक्यता नाही. है। आपको मालूम है कई लोग मतलब आप हमेशा थोड़ा ध्यान देना, कुछ लोग है ना कुछ जगह वो उनका करके रखा हुआ है, आणि काही लोकांनी आपापली बसण्याची जागा जी आहे ती एकदम फिक्स केली आहे. मतलब बहुत बड़ा धोखा है, ध्यान देना। आणि एक खूप मोठी फसगत आहे, जरा लक्ष द्या. मैं आप लोगों को बहुत नम्र विनती करता हूँ, तुम्हाला खूप नम्र विनंती करतो, जो भी जिसे आता है ना एक अच्छा लाइन से आगे से ऐसे बैठा करना, बहुत ये सब कई बार बजाय वो बात है। आणि पुष्कळ वेळा तुम्हाला सांगितलं, जो पहिला येतो त्याने सगळ्यात पहिले रांगेमध्ये बसायचंय आणि मग पुढून अशी रांग चालू करायची आणि मग पाठीमागं बसत और जायचं. जब कुर्सी में भी बैठता है आणि ज्या वेळेला खुर्चीवर सुद्धा बसतात वो जो भी पहले आएगा थोड़ा वो कॉर्नर में बैठ जाएगा तो सबसे अच्छी बात। आणि मग जो पहिला येतो तो सगळ्यात पहिले इकडच्या कॉर्नरवर बसला तर सगळ्यात चांगलं राहील, क्योंकि बाकी आने वालों के लिए थोड़ा आसानी हो जाता। आणि मग नंतर येणाऱ्या लोकांकरता ते बसायला सुविधा होते. लेकिन आप देखना कई बार लोग मतलब बाजू में छोड़ देता है, एक दो कुर्सी छोड़ करके बैठेगा, फिर आने वाला सोचेगा इधर ही सब भरा हुआ है, हमारी जगह नहीं, ऐसा बोल के फिर नीचे बैठता या कभी कभी बाहर भी रह जाता। आणि मग जो लोक काय एक दोन खुर्च्या सोडून आपल्या जागेवर बसतात आणि मग नंतर येणारा जो मनुष्य आहे तो पाहतो की सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहे, मग त्याच्यानंतर तो एक तर खाली बसतो नाही तो बाहेर निघून जातो. हम लोग को थोड़ा सा हमारा दिमाग इस्तेमाल करना चाहिए। आणि थोडस आपण एक वैचारिक राहायला पाहिजे. दूसरे के प्रति अगर हमें थोड़ा तकलीफ सहना है तो हमारा सहने के लिए तैयार हो गए। आणि दुसऱ्या संबंधाने थोडासा त्रास सहन करावा लागला तरी चालेल, आपण सहन करायला पाहिजे. आप लोग ऐसा कुछ गड़बड़ी करने के कारण दूसरे लोगों को तकलीफ होता है। आणि तुम्ही अशी गडबड केल्या कारणाने दुसऱ्या लोकांना त्रास होतो. आप समझ गया होगा। तुम्हाला समजलं असेल. मतलब अगर एक आधा समझदार है क्योंकि उसका बगल में कोई आगे भी गया तो उनको बोला थोड़ा और आगे थोड़ा रिकवर कर लो, ऐसा बोल के प्यार से बोलने में भी कोई हुक्म नहीं, प्यार से अगर बताएगा तो वो थोड़ा सुनेगा मानेगा तो बाकी लोगों के लिए सुविधा हो जाएगी. आणि जर दुसरा कोणी चुकीचा बसला तर खूप प्रेमाने नम्रपणे आपण त्याला समजून सांगायचंय की तुम्ही थोडस ऍडजस्ट करा आणि या ठिकाणी बसा. Praise the Lord. Praise the Lord. है, तो मैं बोलने का अर्थ क्या है प्रयोग, हर एक बातों में मतलब एक आत्मीय जीवन की उन्नति वो उनका एक एक व्यवहार में दिखाई देता है. आणि आत्मिक जीवनाची जी वाढ आहे त्यांच्या एक एक व्यवहारामध्ये दिसते. हमें किसी से एकदम नफरत नहीं लेना. आणि लगेच कोणाचा आपण द्वेष करायचा नाही. मेरे को मतलब क्यों बोला तुम जा रहे हैं तो तुमको जाकर बैठो, ऐसा एक भावना नहीं उठना. आणि मला का सांगितलं तुला जाऊन बसायचं तर तू बस, मला का बोलतो. Praise the Lord. है ना, मसीह लोगों में हमने कई बार देखा है कि थोड़ा मतलब थोड़ा उधर हो जा, कई लोग क्या है ना
कोई आ रहा है तो नीचे मुंडी करके बैठेगा, मतलब जा रहा है तो तुम ऐसे जाओ, लेकिन मैं हटेगा नहीं। मैंने ये तक देखा, मतलब इधर ध्यान किया, मैं इसलिए आपको बोल रहा हूँ ऐसा अभिनय मत करना प्रियो, प्लीज। आप लोग ये जो भी कर रहा है प्रभु के वचन में आने के बाद में ऐसा नाटक क्यों गिरता? एकमेकाला सांभाळून घ्या आणि एकमेकाला जाणे न करता रस्ता राहू द्या आणि असं काही नाटक खेळू नका. प्रेज लॉर्ड. अभी ज्यादा बोलने के लिए आए तो अच्छा नहीं, लेकिन मैं एक बात आपको कहना चाहता हूँ, मतलब हमारे जीवन में हम सभी को हम एक बन करके आगे बढ़ना है. आणि आपण आपल्या जीवनामध्ये ऐक्यता टिकून पुढे वाढायचंय. मैं आपको बोला ना, आत्मिक जीवन में बलवान कौन है? आणि आत्मिक जीवनामध्ये बलशाली कोण आहे? वचन को पालन करता. हाँ, मतलब जो वचन कल आपको बहुत डिटेल से उसमें बताया है, आप वो संदेश सुनना. मतलब एक बात मैं आपको बताता हूँ, ये जो सच्चा आत्मिक बलवान कौन है, सब बात को सहने के लिए तैयार है. आणि खरा आत्मिक बलशाली कोण आहे की जो सगळ्या गोष्टी सहन करायला तयार आहे ये छोटी बातों में नाराज नहीं होता, आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नाराज होत नाही, निराश नहीं होता, निराश होत नाही सबर करता. आणि ते सहन करता. वो इतनी मनुष्य का वो सामर्थ्य को दिखाता है. आणि आंतरिक मनुष्याचं सामर्थ्य ते दाखवतं. पर मैं इससे पहले भी आपको बताया है बात. याच्या अगोदरही मी तुम्हाला हे सांगितलंय. मतलब जो लोग छोटी छोटी बातों में घृणा करने लगता, नफरत करने लगता या जलसी करने लगता, वो उनकी आत्मिक कमजोरी है, वो बलवान नहीं, इसका चिन्ह है वो. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोक नाराज होतात, घृणा करतात, द्वेष करतात. ती आत्मिक जीवनाची वाढ त्याची दाखवत नाही. तो हमें एक एक लोगों को समझना चाहिए. आणि एक एक लोकाला आपण समजायला पाहिजे. बहुत ये जो भी आत्मिक जीवन में है ना, हर एक काम बहुत समझदारी के साथ करना पड़ेगा. आणि आत्मिक जीवनामध्ये प्रत्येक काम खूप समजदारीने करायचं. देखिए, हमको हर एक को एक बड़ा जिम्मेवारी है. आणि आपल्या प्रत्येकाला एक जबाबदारी आहे. हम मसीह में बढ़े आपण ख्रिस्तामध्ये वाढावं और हमें मिला हुआ पूरा सामर्थ्य उसके लिए इस्तेमाल करें. आणि आपल्याला मिळालेलं सगळं सामर्थ्य त्याच्याकरता उपयोगात आणावं. मैंने प्रेरित पौलुस कोलोसियों 12 अध्याय का 28, 29, 28, 29 वचन में कहता है, कलसीकाराचं पत्र पहिला अध्याय 28-29 वचनामध्ये आपण पाहतो. जिसका प्रचार करके हाँ. हम हर एक मनुष्य को चेतावनी देते हैं हाँ. और सारे ज्ञान से हर एक मनुष्य को सिखाते हैं हाँ. कि हम हर एक व्यक्ति को हाँ. मसीह में सिद्ध करके उपस्थित करें. हाँ. इसी के लिए हाँ. मैं उसको उस शक्ति के अनुसार हाँ. जो मुझमें सामर्थ्य के साथ प्रभाव डालती है हाँ. तन मन लगाकर परिश्रम भी करता हूँ. देखिए, ये गवाही हम हर एक पवित्र लोगों के अंदर होना चाहिए. आणि ही साक्ष आपल्या प्रत्येक पवित्र भक्तामध्ये राहायला पाहिजे. मतलब मसीह में सिद्ध करने के लिए मैं कहां तक प्रयास करता हूँ. आणि ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होण्याकरता मी कुठपर्यंत प्रयत्न करतो. मुझे प्रभु ने दिया हुआ मेरा हर एक भाई बहन प्रभु में और भी उन्नति पाना चाहिए. आणि मला दिलेला प्रत्येक भाऊ बहीण जो आहे तो ख्रिस्तामध्ये प्रगती प्राप्त करायला पाहिजे. अभी आपको मालूम है, काफी समय से मंडली के लोग एक दूसरे को जानते हैं, आणि मंडळीचे लोक एकमेकाला पुष्कळ वर्षापासून जाणतात. इसलिए एक दूसरे की बलहीनता भी तकरीबन जानता है. आणि म्हणूनच एकमेकाची दुर्बलता सुद्धा लोकांना माहित आहे. तो हम जो आत्मिक जीवन में बलवान है, वो बलहीनों का बलहीनता उड़ाते हुए उन्हें मसीह में सिद्ध करने के लिए उनके लिए प्रयास करना. आणि म्हणूनच आपण जे आत्मिक आहोत ते एकमेकाची बलहीनता सहन करून त्याला आत्मिक जीवनामध्ये वाढवण्याकरता प्रयत्नशील राहायला पाहिजे. देखो, जो व्यक्ति दिल से वो काम करता है, स्वर्ग ये सारे बात को देखता है. आणि जो व्यक्ती मनापासून हे काम करतो स्वर्ग ते पाहतो. प्रेज द लॉर्ड. प्रियो, हम एक व्यक्ति को प्रोत्साहन भी दे पा रहे हैं. आपण एका तरी व्यक्तीला प्रोत्साहन देत आहे का? हम दूसरे के लिए एक आदर्श बनने के लिए हम थोड़ा तकलीफ सहने के लिए तैयार है. इतर लोकांना आदर्श होण्याकरता आपण थोडासा त्रास सहन करायला तयार आहे का? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. स्वर्ग को देखता है. स्वर्ग ते पाहतो. देखो, कोई ऐसा लोग जो प्रभु को थामे नहीं रहता या सिर से जोड़ा नहीं रहता, ऐसा लोग हमें ठोकर ना खिला पाए. आणि जे लोक मस्तकाशी जोडलेले नाही अशा लोकांच्या द्वारे आपल्याला ठेच लागू नये. क्योंकि ऐसा कुछ झूठे लोग भी जरूर मंडली में रहता है. आणि असे काही खोटे लोक सुद्धा मंडळीमध्ये राहतात. आपको मालूम है, इंडियन आर्मी में चाइना का लोग भी है, पाकिस्तान के लोग भी है, बांग्लादेश के लोग भी है. आणि भारतीय सैन्यामध्ये चायनाचे लोक सुद्धा आहे, बांगलादेशचे लोक सुद्धा आहे, पाकिस्तानचे लोक सुद्धा आहे. आपको मालूम? तुम्हाला माहिती आहे का? देखो, इसी प्रकार मंडली में विरोधी के लोग भी रहता है. आणि अशा प्रकारे मंडळीमध्ये विरोधी लोक सुद्धा राहतात. शायद वो साधारण विश्वासी से ज्यादा बढ़ करके बहुत बुद्धिमान और सामर्थ हो. आणि कदाचित साधारण जे विश्वासू आहे त्याच्यापेक्षा खूप बुद्धिमान आणि सामर्थ्य राहतील. आपको नहीं मालूम है, आप लोगों को कई बार गवाही दिया ना. मैं जब इधरी देवलाली डिपो में था, उस समय में मतलब यहाँ पर अपना आर्टिलरी सेंटर का एक ब्रिगेडियर जो है वो पाकिस्तानी था, पाकिस्तान का मेजर जनरल था.
आणि मी ज्या वेळेला देवळाली मध्ये सप्लाय डेपो मध्ये होतो त्या वेळेला या ठिकाणचा जो ब्रिगेडियर आहे तो पाकिस्तानचा होता इंडिया का वो ब्रिगेडियर आणि भारतामध्ये तो ब्रिगेडियर या पदावर होता पाकिस्तान की तरफ से एक रंग ज्यादा मेजर जनरल। आणि पाकिस्तान कडून एक रँक जास्त मेजर जनरल। और आपको मालूम है कि वो इधर से एक जोंगा लेकर के एक शशि बोल करके हमारे ही केरला का एक भाई था उनको लेकर के इधर से मतलब लेकर के इधर से गया। आणि मग इथून केरळचाच एक भाऊ होता त्याला घेऊन स्टेनगन घेऊन तो गेला। और आपको मालूम है जब पाकिस्तान के बॉर्डर में आया आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला पाकिस्तानच्या बॉर्डरवर तो आला उधर रुका। त्या ठिकाणी तो थांबला। रुकने के बाद में शशि को बोला कि तुम मेरा बहुत सेवा किया है बहुत समय में, इसलिए मतलब उनका भी स्टेनगन ले लिया और बोला मैं मेरा सेवा के इसलिए मैं जिंदा छोड़ रहा हूँ और तुमको जाने के लिए तुम्हारे पास पैसा है क्या? उसकी तरफ से उसको कुछ पैसा दिया। पैसा देकर बोला मैं तुम्हें जिंदा छोड़ रहा हूँ, लेकिन जा करके मतलब इधर स्टेशन कमांडर को और स्कूल का जनरल साहब को देने के लिए 2 लेटर दिया, 2 लेटर। आणि मग त्यांनी ते आहे त्यांना सांगितलं तू माझी खूप सेवा केली म्हणून तुला मी जिवंत सोडतोय म्हणून त्याची सुद्धा स्टेनगन काढून घेतली आणि त्याला सांगितलं जाण्याकरता तुझ्याकडे पैसे आहे का? तर त्याला त्यांनी पैसे सुद्धा दिले आणि मग जो स्टेशन कमांडर आणि शाळेचा जो प्रिन्सिपल आहे त्यांना देण्याकरता 2 लेटर दिले। उसमें पूरा क्या आपको मालूम है ऐसा उल्टा उल्टा बातें आणि त्याच्यामध्ये सगळ्या अशा उलट सुलट गोष्टी होत्या। और वो सीधा जोंगा मानो खुद मानो चला करके पाकिस्तान में चला गया आणि मग स्वतः तो गाडी चालवत पाकिस्तान मध्ये गेला। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord। इतना समय में इधर इंडिया का एक ब्रिगेडियर पद तक आया, किसी को मालूम नहीं पड़ा। आणि भारताच्या ब्रिगेडियर पदापर्यंत तो आला, कोणाला नाही समजलं। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord। प्रियो आत्मिक दुनिया में भी ऐसा रहता है। प्रियानो आत्मिक जगामध्ये सुद्धा असं राहतं। इसलिए देखो हर एक बातों में वचन में हमें सख्त चेतावनी दिया हुआ है। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वचनामध्ये आपल्याला एकदम सक्त चेतावणी दिली हम हर आहे। एक लोग प्रभु के आत्मा के अनुसार हमें हर एक को परखना चाहिए, जांचना चाहिए। आणि प्रभूच्या आत्म्याच्या अनुसार आपण प्रत्येकाला पडताळायचं आहे। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord। वो विषयों को बोलेगा तो मैं आपको बोलता हूँ, मेरे को इसी रीति में भी प्रभु ने बहुत बात समझने के लिए कृपा दिया। आणि प्रभूने अशा प्रकारे समजण्याकरता मला प्रभूने खूप कृपा केली। यहाँ पर वचन प्रभु का दास प्रेषित पौलुस क्या बोलते मालूम है? आणि प्रभूचा दास प्रेषित पौल काय सांगत आहे? कोलोसियम 2 अध्याय का 18-19 वचन पढ़ना। कलसीकराचं पत्र 2 अध्याय 18-19 वचन। कोई मनुष्य आत्महीनता और स्वर्गदूतों की पूजा करा के तुम्हें दौड़ के प्रतिफल से वंचित न करे। ऐसा मनुष्य देखी हुई बातों में लगा रहता है और अपनी शारीरिक समझ पर व्यर्थ फूलता है। देखिए शारीरिक समझ पर व्यर्थ फूलता है, परंतु बड़ी बात क्या है कि वे लोग मंडली जीवन में आएगा लेकिन वो लोग समझ पूरा शारीरिक समझ है, शारीरिक समझ पर व्यर्थ फूलता है और उस शिरोमणि को पकड़े नहीं रहता। हाँ, शिरोमणि को मतलब यीशु मसीह को पकड़े नहीं रहता, प्रभु के वचन को, प्रभु की आलोचनाओं को थामा रहने के लिए तैयार नहीं। आणि प्रभूचं वचन पकडून राहण्या करता तो तयार नाही। और आगे जिससे सारी देह हाँ। जोड़ों और पट्टों के द्वारा हाँ। पालन पोषण पाकर हाँ। और एक साथ घटकर हाँ। परमेश्वर की ओर से हाँ। बढ़ती जाती है। हाँ प्रियो देखो मतलब हमारे जीवन में प्रभु की आलोचना पा करके प्रभु की ओर से मिलने वाला उस आत्मा के अधीन रह करके हमें हर एक काम करना चाहिए। परंतु इस दुनिया का रीति में है ना, दुनिया की विद्वान लोग क्या बोलेगा, 20 मिनट से ज्यादा प्रचार बोलेगा तो कोई ध्यान से सुन नहीं पाएगा। पहली बात ये दुनिया का ज्ञान है ना बहुत तगड़ा रहता है, 20 मिनट से ज्यादा हो गया तो ध्यान से नहीं सुन पाएगा। आपण प्रभूच्या आत्म्यामध्ये राहून प्रभूची वाणी प्राप्त करायला पाहिजे, पण जगाचे लोक जगाच्या ज्ञानाच्या द्वारे आपल्याला असं सांगतील की 20 मिनिटापेक्षा जास्त कुठल्या प्रकारचा प्रचार किंवा संदेश आपण ऐकू शकत नाही। हे जगाचं ज्ञान आहे आणि हे देवाचं ज्ञान नाही। आपको ऐसा लगता है क्या? तुम्हाला असं वाटतं का? प्रेज द लॉर्ड। ऐसा लोग भी मानव मंडली में होता है। आणि अशा प्रकारचे लोक सुद्धा मंडळीमध्ये राहतात। फिर ऐसा भी लोग बोलेगा को प्रभु तो घर में बैठ के प्रार्थना करेगा तो भी सुनेगा ना। आणि मग घरामध्ये बसून जरी प्रार्थना केली तर प्रभु ऐकेल ना, असे बोलणारे सुद्धा लोक राहतात। हमने कब मना किया भाई?
आणि आम्ही कधी मनाई केलंय आप जो प्रार्थना करता है तो मानो कोठरी में जाओ और सब व्यक्त करो, ये सब भजन है ना। आणि मग तुम्ही ज्या वेळेला प्रार्थना करता तुम्ही आपल्या कोठरीमध्ये जाता, दरवाजा बंद करता, प्रार्थना करता, हे वचन आहे ना. परंतु जो मंडली जीवन की व्यवस्था को तोड़ करके उसके लिए ये हमारा लेवल में लाएगा तो आपका गिरावट हो जाएगा। आणि मंडळी जीवनाची व्यवस्था तोडून तुम्ही त्या मंडळी जीवनाच्या व्यवस्थेला ह्या मार्गामध्ये जर घेऊन येता तर तुम्ही स्वतः फसले जाल. आप ये बात को थोड़ा खुल करके, थोड़ा दिल खोल करके समझना प्लीज। आणि ही गोष्ट जरा मन उघडून तुम्ही ऐका. कई बार हमारी कई बातें दूसरों को ठोकर खिलाता है प्रिय। आपल्या पुष्कळ गोष्टी दुसऱ्याला ठेच लागण्याचं कारण होतं. यो प्रभु का वचन कहता है, रेणो प्रभूचं वचन सांगतं वे ऐसे लोग हैं जो लोग मन सिर को थामा नहीं रहता। आणि ते असे लोक आहेत ते मस्तकाला पकडून राहत नाही. हाँ प्रियो, ऐसा लोग, वो लोगों को हमें जानना जरूरी बात है। आणि अशा लोकांना आपण जाणणं गरजेचं आहे. उनको संगति का कोई गर्व नहीं रहेगा, त्यांना सहभागितेचं काही गांभीर्य राहत नाही उसके लिए बोलने के लिए बहाना बहुत निकालेगा। आणि ते बोलण्याकरता कारण खूपच सांगतील. आपको मसीह जीवन का सच्चा अर्थ आपने नहीं जाना। आणि ख्रिस्ती जीवनाचा खरा अर्थ तुम्ही नाही जाणले. यदि हम मतलब प्रभु के लिए जो सच्चा अपने आप को इनकार करके सूरी लेकर के चलने वाले जीवन नहीं है तो प्रियो वो मसीह जीवन नहीं। आणि आपण स्वतःला नाकारून आपला वधस्तंभ घेऊन जर चालत नाही तर ते ख्रिस्ती जीवन नाही. है हमें किसके लिए प्रभु ने बुलाया? आणि प्रभूने आपल्याला कशा करता बोलवलं? आपको हॉस्पिटल में किसने बुलाया? आणि हॉस्पिटल मध्ये कशा करता बोलवलं? आर्मी में किसने बुलाया? आर्मी मध्ये कशा करता बोलवलं? पुलिस में किसने बुलाया? पोलिसामध्ये कशा करता बोलवलं? इसलिए इतना तो जानना चाहिए ना, आणि याच्याकरता एवढं तर जाणायला पाहिजे ना. मसीह में क्यों बुलाया? ख्रिस्तामध्ये का बोलवलं? प्रभु का सेवा के लिए। प्रभूच्या सेवेकरता. तो आज तक क्या सेवा किया? आतापर्यंत काय सेवा केली? तो हम संगति में गया आया, आणि संगतीत गेलो आलो. हाँ, हमको जैसे मौका मिलता जाता है आता है, आणि जसा वेळ मिळतो तसं जातो येतो. यही है क्या सेवा? आणि ही आहे का सेवा? अभी तक आपने आप वो जो 0 पॉइंट से आगे एक कदम भी नहीं बढ़ा। आणि शून्यापासून तुम्ही एक पाऊले पुढे नाही गेले. Praise the Lord. Praise the Lord. ना वही कोलोसियम 3 का 24 वचन पढ़। गलातियराचं पत्र 3 अध्याय 24 वचन वाचा. क्योंकि तुम जानते हो कि तुम्हें इसके बदले प्रभु से मिरास मिलेगी। तुम प्रभु मसीह की सेवा करते हो। यीशु मसीह की सेवा करने वालों को मिराज मिलेगा। आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करते त्याला पारितोषिकही भेटेल. मतलब किस प्रकार का काम, आणि कशा प्रकारचं काम, ये सब जानना चाहिए। आणि हे आपण जाणायला पाहिजे. तो कम से कम अभी मैं एक बात बेसिकली आपको बताने जा रहा हूँ, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला जात आहे. वो ध्यान से सुनना प्लीज। लक्ष देऊन ऐका. हम जो भी उधार पाया है, आपण जे तारण प्राप्त झालेले आहोत, हम सब लोग मतलब बहुत बातों में एक है। आपण पुष्कळ गोष्टीमध्ये एक आहोत. ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका. हम उधार पाए हुए हमारे लोग सब कम से कम एक जगह पर 7 बातों में एक है बोलते हैं। आणि मग आपण जे तारण प्राप्त झालेले लोक आहे एका ठिकाणी 7 गोष्टीमध्ये आपण एक आहोत असं म्हटलेलं आहे. ये किस लिए है? आणि हे कशा करताय? एक बनकर रहने के लिए। एक होऊन राहण्याकरता. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. है ना, जब एफिसियों का पत्र उसका 4 अध्याय उसका 4 से 6। इफिसकराचं पत्र 4 अध्याय 4 ते 6 वचन. एक ही देह है और एक ही आत्मा, हाँ। जैसे तुम्हें बुलाए गए थे, हाँ। अपने बुलाए जाने से एक ही आशा है, हाँ। एक ही प्रभु है, हाँ। एक ही विश्वास, एक ही बपतिस्मा हाँ। और सबका एक ही परमेश्वर और पिता है। बस अभी कितना बात हो गया? यहाँ पर 7 बात हो गया। आणि या ठिकाणी 7 गोष्टी झाल्या. कितने लोगों ने गिना? आणि किती लोकांनी त्या मोजल्या? कोई गिना? आप लोग सब लोग बाइबल निकालो। प्रत्येकाने आपापलं बायबल उघडा. हम सभी उधार पाए हुए लोग उस भाग को थोड़ा पढ़े, आणि तारण प्राप्त झालेले लोक त्या भागाला जरा वाचा. क्योंकि मतलब आपको नहीं आता ऐसे नहीं, जो जिसको पढ़ना नहीं आता छोड़ दो। आणि ज्याला वाचता येत नाही त्याने सोडून द्या. जो बाइबल लाया है ज्याने आपलं बायबल आणलेलं आहे हम सब लोग मिलकर पढ़ेंगे, आणि आपण सगळे लोक मिळून वाचूया. क्योंकि मतलब ये प्रियो प्रभु का मतलब दिल का बहुत बड़ा इच्छा की बात है। आणि प्रभूच्या हृदयाची खूप गहन अशी गोष्ट आहे. अभी हम सब मिलकर के पढ़ेंगे। आणि आता आपण सगळे मिळून वाचूया. सभी लोग अपनी अपनी भाषा में, जो आपके पास बाइबल है जो आप पढ़ता है, आप भी मेरे साथ अपनी भाषा में पढ़ना जो आपके पास बाइबल है। 4 का 4 से 6। इफिसकराचं पत्र 4 अध्याय 4 ते 6 वचन. നിങ്ങളെ വിളിച്ചിരിക്കുമ്പോൾ ഏകപുത്രനായി നിങ്ങളെ വിളിച്ചതുപോലെ ശരീരമൊന്ന് ആത്മാവൊന്ന്
ഒന്ന്, കർത്താവ് ഒരുവൻ, വിശ്വാസം ഒന്ന്, ജ്ഞാനം ഒന്ന്, എല്ലാവർക്കും മീതെയുള്ളവനും എല്ലാവരിലും കൂടെ വ്യാപരിക്കുന്നവനും എല്ലാവരിലും ഇരിക്കുന്നതിനുമായി എല്ലാവർക്കും ദൈവവും പിതാവുമായവൻ ഒരുവൻ. सब लोग पढ़ाई की नहीं? सगळ्यांनी वाचलं का? पढ़ा होगा करके मैं आशा करता हूँ. आणि वाचला असेल मी अशी आशा धरतो. कोई धीरे पढ़ा होगा, कोणी हळू वाचला असेल, क्योंकि पढ़ने का थोड़ा आवाज आना चाहिए. आणि वाचण्याचा जरा आवाज यायला पाहिजे होता. लेकिन ये बहुत महत्व की बात है. आणि हे खूप महत्वपूर्ण आहे. वचन है तो हम 2 बार भी पढ़ लिए तो कोई गलती नहीं होता. आणि जर वचन आहे तर 2 वेळा जरी वाचलं तर काही चूक नाहीये. ओके, अभी इस बार मैं आप कितना जोर से पढ़ता है थोड़ा देखने के लिए मैं नहीं पढ़ूंगा, आप कैसे पढ़ता है करके देखने के लिए. आणि आता तुम्ही कसे जोरात वाचताय हे मी पाहण्याकरता मी नाही वाचणार, पण तुम्ही वाचायचे आणि जोरात वाचायचे आणि मी पाहणार आहे कोण किती जोरात वाचतं. आपको किसी को बुरा तो नहीं लग रहा ना? कोणाला वाईट तर नाही वाटत आहे ना? नहीं, आपको ऐसा ये क्या बात है, ये तो आज तो ऐसे ही मतलब हमको बुद्धू बना रहा है ऐसा लगता है क्या? आणि आता हे असं काय वेड्यात काढताय असं तुम्हाला वाटतंय का? नहीं, कई लोगों का चेहरे में आनंद नहीं. आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद नाही. प्रियो, मैं एक बात आपको बताना चाहता हूँ. प्रियांनो, एक गोष्ट मी सांगू आप इच्छितो. सच में आत्मा का अधीन हो जाओ. आणि तुम्ही खरोखर आत्म्याच्या अधीन व्हा. आप ना सही में ये कई लोगों में आत्मा का काम मतलब बंद पड़ चुका है. आणि काही लोकांमध्ये आत्म्याचं काम बंद झालंय. मैं अभी भी आपको बोलता हूँ, अभी भी मन फिर करके आत्मा में बहुत सामर्थ्य के साथ आगे बढ़ने के लिए मौका है. आणि आता सुद्धा आत्म्यामध्ये सामर्थ्य प्राप्त करून वाढण्याची संधी आहे. अपने आप को थोड़ा और नम्र कर, आपण स्वतःला थोडस नम्र करा है ना, कोई बलवा मत करना, आणि कोणी बंड करू नका. है ना, क्योंकि क्या है ना, मैं एकदम आत्मा का भरपूरी में खड़ा है, इसलिए मुझे तुरंत मालूम पड़ जाता है कि कौन कौन बलवा कर रहा है. आणि मी एकदम आत्म्याच्या भरपुरीमध्ये उभा आहे, म्हणूनच मला लगेच समजतं कोण कोण बंड करत आहे. बहुत ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. सब लोग और एक और पढ़ना, आणि सगळ्या लोकांनी पुन्हा एकदा वाचा, जोर से पढ़ना. जोरात वाचा. आपका मतलब पढ़ाई में गलती भी ना आए, क्योंकि मतलब मालूम पड़ जाता है कि कौन गलत पढ़ रहा है, क्योंकि कई लोग पढ़ने के टाइम पर भी मैं पढ़ लेता हूँ. आणि तुम्ही ज्या वेळेला वचन वाचता त्या वेळेला चुकीचं वाचू नये, कारण का की लगेच समजतं की कोणी चुकीचं वाचलंय. तो इसलिए और एक बार सब लोग पढ़ना, इफिसियों 4 अध्याय का 4 से 6. There is one body and one spirit, just as you were called in one hope of your calling, one Lord, one faith, one baptism, one God and Father of all, who is above all, and you are, and in you all. और सबके मध्य में और सब में है. बहुत लोगों ने पढ़ा है, कुछ लोगों ने नहीं पढ़ा. आणि पुष्कळ लोकांनी वाचलं आणि काही लोकांनी नाही वाचलं. कोई बात नहीं, काय हरकत क्योंकि नाही. क्या है कि मतलब ज्यादा होने से शायद वो लोग और भी गुस्सा में आ सकते हैं. आणि जास्त जर बोललं तर अजून त्यांना राग येईल. लेकिन एक बात मैं आपको बताना चाहता हूँ प्रियो, हम लोग मंडली में आने के टाइम पर कम से कम प्रभु की उपस्थिति को पहचानना चाहिए. आणि मंडळीमध्ये आल्यानंतर प्रभूच्या उपस्थितीला आपण ओळखायला और पाहिजे. हम प्रभु को सम्मान करना चाहिए. आपण प्रभूचा सन्मान करायला पाहिजे. यहाँ पर 7 बातें हैं, जबकि हम सब एक है. आणि या ठिकाणी 7 गोष्टी आहे की आपण सगळे लोक एक आहोत. क्यों प्रभु ने ऐसा किया है? आणि प्रभूने असं का केलंय? क्योंकि प्रभु का सबसे बड़ा बहुत बड़ा चाहत है कि मंडली हमेशा एक बनकर रहना. आणि प्रभूच्या हृदयाची खूप मोठी इच्छा आहे की मंडळीने एक होऊन राहणं. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट इसके आहे. लिए प्रभु यीशु मसीह की प्रार्थना का एक छोटा सा बात मैं आपको बताता हूँ. यीशु मसीह की प्रार्थना का देखो, ये बहुत बड़ा प्रभु का दिल की चाहत है. ये बात प्रकट करके प्रभु ने वचन में दिया है. यूहन्ना का सुसमाचार 17 अध्याय उसका 21 से 23 वचन. योहान त्याचा 17 अध्याय 21 ते 23 वचन. वे सब एक हो. हाँ, देखिए, वे सब देखो बहुत चाहे तो ये वचन भी हम लोग मिलकर पढ़ेंगे. हे वचन आपण सगळ्यांनी मिळून वाचूया. मैं आपको बताऊं, कई लोगों को बुरा लगने लगा अभी. आणि काही लोकांना वाईट वाटायला लागलं आता. मैं अभी साहब किसी का नाम ले लूं, आणि मी आता कोणाचं नाव घेऊन सांगू का? बुरा लगेगा. वाईट वाटेल. ऐसे ना करो प्रियो. असं करू नका. मुझे मालूम है आपको पढ़ना आता है, आणि मला माहितीये की तुम्हाला वाचायला येतं. उससे मानो कोई फर्क नहीं पड़ता. आणि त्याने काही फरक नाही पडत. ये बहुत गंभीर बात है, इसलिए मैं आपको पढ़ा रहा हूँ. आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे म्हणून तुम्हाला वाचायला सांगत आहे. ठीक है, जिसको माला अच्छा दिल है वो भी हमारे साथ पढ़े. आणि ज्याला चांगलं हृदय आहे त्याने सुद्धा आमच्या सोबत वाचा. यूहन्ना 17 अध्याय का 21 से 23 वचन. आणि योहान त्याचा 17 अध्याय 21 ते 23 वचन. അവരെല്ലാവരും നീ എന്നിലും ഞാൻ പോലെ അവരുടെ മുമ്പിലാകേണ്ടത് നീ എനിക്ക് നൽകിയിട്ടുള്ള മഹത്വം ഞാൻ അവർക്ക് കൊടുത്തിരിക്കുന്നു. നീ എന്നെ അയച്ചിരിക്കുന്നു എന്ന് നീ എന്നെ സ്നേഹിക്കുന്നത് പോലെ അവരെ
ആകേണ്ടതിന് ഞാൻ അവരും നീ എന്നിലുമായി ആകേണ്ടതിന് അവർ ഐക്യത്തിൽ വലിയവരാകേണ്ടതിന് തന്നെ. And that the world may know that you have sent me and have loved them as you have loved me. अभी हमने क्या पढ़ा प्रियो? आणि आता आपण काय वाचलं प्रियांनो? हम सब एक बनना, आपण सगळ्यांनी एक होणं. हम एक है. आपण एक आहोत कितने का? लोग सच्चा दिल से बोल सकता है कि मंडली में मैं सबके साथ एक हूँ? आणि किती लोक हृदयाने म्हणतील की मंडळीमध्ये सगळ्यांसोबत मी एक आहे. सब लोग हाथ रहा है, सब लोग हाथ रहा है ना, आणि सगळ्यांनी हात आणला ना? है ना, हाथ रहा है ना. हात आणला ना? ओके, तो सच्चा दिल से बोलना प्रभु को उपस्थिति में है. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये खऱ्या हृदयाने सांगा. तो मतलब हम सब लोग मतलब प्रभु जैसे चाहता है, मतलब हम एक है, जिसको सच में दिल में किसी के साथ कोई प्रेम के अलावा कुछ भी नहीं है, वो हाथ उड़ा करके है, हाथ उड़ा करके बोले हम सब एक है. हम सब एक है. Praise the Lord. है बहुत खुशी की बात है. आणि देखो खूप आनंदाची गोष्ट आहे. इसका बीच में भी जो बालक कट मारता है हाथ नहीं लाया होगा, है, प्रभु ने देखा उनको. आणि याच्यामध्ये सुद्धा काही लोकांनी कट मारला असेल, प्रभू त्यांना पाहतो. Praise the Lord. प्रियो, एक बात मैं आपको बताना चाहता हूँ. आणि प्रियांनो, एक गोष्ट मी सांगू इच्छितो. हम प्रभु का गुलाम है प्रियो. आपण प्रभूचे गुलाम आहे प्रियांनो. यदि हम प्रभु का गुलाम नहीं है तो शैतान का गुलाम है. आपण प्रभूचे गुलाम नाही तर सैतानाचे गुलाम आहे. दो ही गुलाम है प्रियो. दोनच गुलाम आहे. यहाँ पर हम जो भी करता है प्रभु का महिमा के लिए करता है. आणि इथे आपण जे करतो ते प्रभूच्या गौरवा करतो. हम प्रभु की उपस्थिति में प्रभु का गौरव के लिए इस प्रकार कुछ भी जो कर रहा है उसमें शैतान लज्जित होकर के भाग रहा है, परंतु किसी के साथ शैतान साथ रहता. आणि मग आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूच्या गौरवासाठी जे काही करत आहोत त्याच्यामध्ये सैतान लज्जित होऊन पळून जात आहे, पण काही काही लोकांच्या मुळे तो थांबलेला आहे. शैतान बोलता है कि हठीला स्वभाव का मेरा जैसा दूसरा लोग भी इधर है. आणि हट्टी स्वभावाचे माझ्याप्रमाणे इतर लोक पण आहे. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, हमें नम्र बनना है. प्रियांनो, आपण नम्र व्हायचं आहे. मेरे यीशु मसीह यरूशलेम की उस वीधि में सूली लेकर के चला. आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त त्या यरूशलेम मध्ये आपला वधस्तंभ घेऊन चालला. क्यों चला प्रियो? का चालला? इतना भयंकर दिन था. आणि एवढा भयंकर तो दिवस होता. अभी हम लोग सूली पर अर्थ नग्न करके पड़ा हुआ यीशु मसीह का चित्र देखता है. आणि त्या वधस्तंभावर अर्ध नग्न असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण पाहतो. और जो चरित्र बोलता है आणि इतिहास असं सांगतं, यीशु मसीह के शरीर में वस्त्र नहीं था, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावर कपडे नव्हते वो विवस्त्र था. आणि तो नग्न होता. हमें धार्मिकता का वस्त्र पहनाने के लिए आणि नीतिमानाचे कपडे आपल्याला नेसवण्याकरता. हर प्रकार मेरा प्रभु निंदित हुआ प्रिय. आणि प्रत्येक प्रकारे माझा प्रभू निंदित झाला. हम लोग बहुत बातों में, बहुत मामूली बातों में भी हम नम्र होने के लिए, प्रभु का बात को मानने के लिए, प्रभु का दिल को आनंदित करने के लिए हम तैयार नहीं होते. आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण पालन करायला तयार होत नाही, प्रभूला गौरव द्यायला तयार होत नाही. प्रिय, हमें क्या बनना है? प्रियांनो, आपण काय व्हायचंय? हमें मसीह के जैसा बनना है. आपण ख्रिस्ताप्रमाणे व्हायचंय. और यहाँ पर क्या है? या ठिकाणी काय आहे? ये छोटा सा एक ट्रेनिंग पीरियड है. आणि हा एक सराव सत्र आहे. बहुत हल्का ट्रेनिंग है. आणि खूप साधारण असा सराव आहे. हम उसमें भी अगर हम लोग खुशी से शामिल नहीं हुआ तो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आनंदाने सहभागी झालो नाही तर प्रभु को कितना दुख होगा. प्रभूला किती दुःख होईल. तो फिर मंडली कैसे होना चाहिए? मग मंडळीने कसं असायला पाहिजे? हमको प्रभु ने हमको ये 7 बातें क्यों किया है? आणि या 7 गोष्टी प्रभूने आपल्याला का सांगितल्या ऐक्यामध्ये राहिला? हम त्रिएक परमेश्वर जैसा एक बनकर रहता है, हम सब लोग एक बनकर रहने के लिए. आणि त्रिएक परमेश्वर ज्याप्रमाणे एक होऊन राहतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी एक होऊन राहावं असं प्रभूची इच्छा आहे. क्या हमको कोई उसमें तकलीफ है? आणि याच्यामध्ये आपल्याला काही त्रास आहे का? है? अरे हम अपने भाई बहन को देख करके एक मुस्कुराने के लिए तकलीफ है. आणि आपण आपल्या भावा बहिणीकडे बघून एक स्मित हास्य करायला आपल्याला काही त्रास आहे का? Praise the Lord. Praise the Lord. किसी को थोड़ा शेकन देने के लिए हमको तकलीफ है. आणि कोणाशी हात मिळवायला आपल्याला काही त्रास आहे का? Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, हमें यीशु मसीह, देखो, पिता जितना पुत्र को प्यार करता है उतना मुझसे आपसे प्रेम करता है. आणि बघा, पिता त्या पुत्रावर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम तुमच्या आणि माझ्यावरही करतो. अभी आपने पढ़ा हुआ भाग में आपको वो पढ़ने के टाइम पर मेरा तो आंख भर गया था. आणि मग ते भाग वाचत असताना माझे तर डोळे भरले होते. कौन सा वचन है? कुठलं वचन आहे? लास्ट वन.
17 का 23 का लास्ट पार्ट 17 अध्याय त्याच्या 23 वचनाचा शेवटला भाग. और एक बार पढ़ना. पुन्हा एकदा वाचा. और जैसा तूने मुझसे प्रेम रखा वैसा ही उनसे प्रेम रखा. हाँ, देखिए बहुत बड़ी बात है प्रिय. आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना. यीशु मसीह से पिता जितना प्यार करता है आणि येशू ख्रिस्तावर पिता जितकं प्रेम करतो उतना ही हमसे प्यार करता है. तितकं आपल्यावरही करतो. अभी वो वचन को मानो थोड़ा एक जन थोड़ा ऊंची आवाज से पढ़ना, उसका 21 से थोड़ा रुक रुक कर पढ़ना. आप पढ़िए. कि वे सब एक हो. पहली बात किसके बारे में बोला है? मंडली के बारे में, है ना. मंडली सब एक बनना. आणि मंडळीने सगळ्यांनी एक व्हावं. एक बात आप जानना प्रियो, मतलब यहाँ पर कोई भी प्रकार किसी को अपना ओपिनियन बोलने के लिए अधिकार है? आणि या ठिकाणी कधी कोणाला आपलं मत बोलण्याचा अधिकार आहे का? कभी नहीं. कधीच नाही. कभी नहीं. कधीच नाही. कोई तर्क वितर्क करने का मतलब परमिशन है? आणि तर्क वितर्क करण्याची परवानगी आहे का? नाही प्रियांनो. प्रभु का सत्य वचन को ठीक से जानना, आणि प्रभूचं जे सत्य वचन आहे ते चांगल्या प्रकारे जाणा. प्रभु का वचन का सही व्यवस्था को जानना. आणि प्रभूची जी खरी व्यवस्था आहे ती जाणा. अभी कई बात सिखाने के टाइम पर लोग जो नहीं था और उसके बारे में अनजान होकर के कुछ भी कहना तो कितना गलत बात है. आणि मग आपल्याला माहिती नसताना लोक नाहीये तरी सुद्धा तर्क वितर्क करून बोललं किती मोठी फसगत आहे. इवन लोग यूट्यूब में भी सही प्रकार लोग बहुत कम देखता है. आणि युट्यूब मध्ये सुद्धा लोक योग्य प्रकारे खूप कमी पाहतात. आप बताओ मुझे, आप सच्चा दिल से बताओ, जो लोग मीटिंग में नहीं आता कितने लोग जो रोज का मीटिंग डेली देखता है? आणि जे लोक मीटिंग मध्ये येत नाही ते किती लोक दररोजची मीटिंग बघतात. मतलब हर रोज नहीं देख पाया, आज का नहीं, कल देखा, परसों देखा, परंतु देखा कितने लोग? आणि दररोज नाही बघू शकले पण आज बघितलं उद्या बघितलं पण किती लोक बघतात? बहुत कम लोग देखते हैं. आणि खूप कमी लोक बघतात. प्रभु हमें कितना प्रकार प्यार करके प्रभु का संदेश किसी न किसी प्रकार यदि उधर नहीं पहुंच पाया तो भी प्रभु हमें पहुंचा रहा है, कभी भी हमें उसके लिए भूख प्यास नहीं. आणि प्रभू आपल्यावर प्रेम करतो. आपण मंडळीमध्ये नाही पोहोचू शकलो तरी सुद्धा प्रभू त्याचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतो पण तरी सुद्धा आपण तो बघत नाही. प्रभु कितना प्रकार प्यार किया प्रिय, आणि प्रभूने कितीतरी प्रकारे आपल्यावर प्रेम केलं. है ना. अगर ये सुविधा नहीं रहता तो हम तक ये वचन नहीं पहुंचता था. आणि ही सुविधा नसती तर मग देवाचं वचन आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. लेकिन सारे प्रबंध प्रभु करने के बावजूद भी हम कितने लोग उसका सही लाभ उठाता है. आणि सर्व प्रबंध प्रभूने केला असताना सुद्धा किती प्रकारे आपण त्याचा लाभ घेतो. मैं ये संदेश का अभी ये संदेश तो खत्म नहीं, लेकिन मैं माना आपको कुछ सवाल जो ये आखिरी पूछना चाहिए, लेकिन आज मैं पूछना चाहता हूँ. आणि या संदेशाच्या शेवटी विचारायला पाहिजे पण हा संदेश संपला नाहीये पण आता वेळ झाला म्हणून मी काही प्रश्न विचारत आहे. ये प्रश्न पूछ करके आज का संदेश यहाँ पर खत्म करूंगा. हे प्रश्न विचारून आजचा संदेश मी या ठिकाणी संपवेल. जब हमारे जीवन में जो हमारी इच्छा के खिलाफ जब ऐसा कुछ मानो विषय आया तो उसको हमने कैसे सामना किया? आपल्या जीवनामध्ये आपल्या इच्छेच्या विरुद्ध एखादी घटना घडते किंवा कुठलं कार्य होतं त्यावेळेला आपण त्याच्या संबंधाने कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो किंवा कसा रिॲक्ट करतो. जैसे अभी मानो सुदेश ने भी उनका अनुभव से कुछ बात बताया. आणि जसं सुदेश ब्रदरने त्यांच्या अनुभवातून काही गोष्टी सांगितल्या. जब प्रतिकूल आएगा तो हम उसको कैसे सामना करता? ज्या वेळेला प्रतिकूल येतं त्या वेळेला त्याला कशा प्रकारे आपण सामोरे जातो. मतलब वहां पर हम प्रभु यीशु मसीह को महिमा दे पाया. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव आपण करू शकलो का? नंबर वन बात, सवाल, पहिला प्रश्न, क्या आप वास्तव में बुलाया गया है? आणि खरोखर तुम्ही बोलविले गेलेले आहात का? ध्यान से सुन करके आप उत्तर प्रभु को देना. आणि लक्ष देऊन ऐका आणि उत्तर प्रभूला द्या. क्या आप प्रभु का बुलाया हुआ है क्या? आणि खरोखर तुम्ही प्रभू पासून बोलविलेले आहात का? दूसरा सवाल, दुसरा प्रश्न, क्या प्रभु ने आपको चुना है क्या? आणि प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे का? प्रभु आपको चुना है करके आपको निर्णय है क्या? आणि प्रभूने तुम्हाला निवडलं हा तुमचा निर्णय आहे का? तुम्हारा स्वामी कौन है आप जानते हैं क्या? तुमचा स्वामी कोण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? मेरा ये सवाल, ये पूरा संदेश के आखिरी का सवाल है, लेकिन मानव ये बात का उत्तर आप प्रभु को देना है. ये बात मुझे नहीं देना उत्तर, लेकिन प्रभु का आत्मा प्रेरणा दिया, इसलिए ये सवाल मैं आपको पूछ रहा हूँ.
आणि प्रभूच्या आत्म्याने प्रेरणा दिली म्हणून मी तुम्हाला विचारत आहे, याचं उत्तर तुम्ही मला नाही द्यायचं तर तुम्ही प्रभूला द्यायचंय. आपको हमारे प्रभु ने बुलाया क्या? आणि प्रभूने तुम्हाला खरोखर बोलविलं आहे का? प्रभु ने आपको चुना है क्या? प्रभूने तुमची निवड केलेली आहे का? इस बात में आपको पक्का निर्णय है क्या? आणि या गोष्टीमध्ये तुमचा दृढ निर्णय आहे का? आपका स्वामी मालिक कौन है आप जानते हैं क्या? आणि तुमचा स्वामी कोण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? और एक अगला सवाल, अजून एक चौथा प्रश्न, प्रभु के साथ मेरा भाग है क्या? आणि प्रभू सोबत माझा काही वाटा आहे का? प्रभु के साथ मेरा भाग है क्या? आणि प्रभू सोबत माझा काही भाग आहे का? और जिस प्रभु मेरे लिए मरा मैं उसके लिए मरने के लिए तैयार है क्या? आणि जो प्रभू माझ्या करता मेला त्या प्रभू करता मी मरायला तयार आहे का? Praise the Lord. Praise the Lord. ये सवाल, इसका जवाब हर एक पवित्र लोगों को प्रभु को देना है. आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पवित्र भक्ताला आपण प्रभूला द्यायचंय. अगर हम सही रीति में प्रभु में बैठना है तो जरूर हमें प्रभु का बुलावा चाहिए, प्रभु का चुनौती चाहिए, प्रभु के साथ का सच्चा संबंध चाहिए, प्रभु को अपना प्रभु मान करके प्रभु को सम्मान करने वाला अनुभव चाहिए, प्रभु का नियुक्ति के बारे में हमें जानकारी चाहिए. और ये सब नहीं है तो प्रियो एक डोंगीपना का जीवन में आकर धोखा खाएगा. आणि प्रत्येक पवित्र भक्ताने आपल्याला परीक्षण करायचे आणि हे जाणायचंय की खरोखर प्रभूने मला बोलवलेलं आहे का? प्रभूने माझी निवड केलेली आहे का? माझा धनी कोण आहे? प्रभू सोबत माझा काही वाटा आहे का? आणि प्रभूसाठी मी मरायला तयार आहे का? हे आपण प्रत्येकाने स्वतःला पडताळायचं आहे. जिसने मेरे लिए अपना जान दिया उसके लिए अगर मैं जान देने के लिए अगर तैयार नहीं है प्रियो, मसीह जीवन में आपका जो विचार में बहुत बड़ा धोखा है. आणि ज्याने माझ्या करता आपला प्राण दिला, मी त्याच्या करता आपला प्राण द्यायला तयार आहे का नाही हे आपण निश्चितच परीक्षण करायला पाहिजे. और हम हमेशा जानने वाला वो एक वचन पढ़ करके ये सवाल का खत्म कर देता हूँ. दूसरा कुरिन्थी 5 अध्याय का 14-15 वचन. दुसरे करंथीकराचं पत्र 5 अध्याय 14-15 वचन. क्योंकि मसीह का प्रेम हमें विवश कर देता है, इसलिए कि हम यह समझते हैं कि जब एक सबके लिए मरा तो सब मर गए, और वह इस निमित्त सबके लिए मरा कि जो जीवित है वे आगे को अपने लिए न जिए. वो इस निमित्त सबके लिए मरा. इस निमित्त उस पे आप जरूर अंडरलाइन करना चाहिए. आणि तो या करता मेला याच्या खाली निश्चितच अधोरेखित करा. जो भी विश्वास करता है प्रियो, आणि जे कोणी विश्वास करता जिसका सच्चा उद्धार हुआ है आणि ज्याचं खरोखर तारण झालंय प्रियो, वो आगे को अपने लिए ना जिए. आणि त्यांनी यापुढे आपल्या करता जगू नये. इसका मतलब आप कोई काम नहीं करना ऐसा नहीं है. मतलब उसका अर्थ याचा अर्थ तुम्ही काम करायचं नाही असं नाही. आपको जो भी काम दिया वो प्रभु के लिए करो. आणि तुम्हाला जे काही काम दिलं ते प्रभू करता करा. उधर ही प्रभु का महिमा करो. त्या ठिकाणी प्रभूचा गौरव करा. कई बार कई वचनों को लोग ना समझे, लेकिन आप प्रभु का समय को मत लूटो. आणि प्रभूचे जो वेळ आहे तो तुम्ही स्वतःसाठी घेऊ नका. और मतलब प्रभु का महिमा करना मत भूलो. आणि प्रभूचा गौरव करणं विसरू नका. प्रियो, हमारे जीवन का हर कदम में हर बात में प्रभु का महिमा होना चाहिए. आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचा गौरव व्हायला पाहिजे. Praise the Lord. तो ये वचन कहता है. आणि हे वचन असं सांगतं. और एक बार पढ़ लीजिए. और वह इस निमित्त सबके लिए मरा हाँ. कि जो जीवित है हाँ. वे आगे को अपने लिए न जिए, हाँ. परंतु उसके लिए हाँ. जो उनके लिए मरा और फिर जी उठा. देखो, ये वचन को अगर आप समझ लिया तो बहुत अच्छी बात है. आणि हे वचन जर तुम्ही समजलं तर खूप चांगली गोष्ट आहे. मैं इसके साथ और भी बहुत वचन पढ़ा सकता हूँ, लेकिन अभी मैं पढ़ने नहीं जा रहा हूँ. आणि याच्यासोबत पुष्कळ वचन आहे पण आता त्याच्याकडे मी नाही जात. क्यों? जो मसीह यीशु में वो नया सृष्टि है, आणि जे कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे ते नवीन उत्पत्ती आहे वो नया है. आणि ते नवीन आहे. हमारा हर एक काम प्रभु के द्वारा है और प्रभु के लिए है. आपलं प्रत्येक काम प्रभूसाठी आणि प्रभूच्या द्वारे आहे. Praise the Lord. Praise the Lord. इसके अलावा हम स्वयं में कुछ भी ना करें. आणि या व्यतिरिक्त स्वतःमध्ये काही करू नका. ऐसे नहीं तो हम प्रभु की योजना से एकदम दूर हो जाता. असं जर नाहीये तर प्रभूच्या योजनेपासून आपण एकदम दूर जातो. ये संदेश अभी हम शुरू किया है. आणि या संदेशाला आपण सुरुवात केली. प्रभु का निग्रह, प्रभु का आगमन नहीं हुआ तो कल इसका कल से बाकी रहेगा. आणि मग प्रभूच्या आगमनाला जर उशीर झाला तर उरलेला भाग जो आहे तो
उद्यापासून चालू होईल. मैं आग्रह करता हूँ प्रियो, आप लोग इसको थोड़ा बहुत प्रार्थना के साथ थोड़ा समझने की प्रयास करें, आणि मी अशी इच्छा धरतो की खूप प्रार्थनेपूर्वक तुम्ही हे समजायला है पाहिजे. ना. प्रभु हमें प्रेम करने के कारण प्रभु हमें आत्मिक गहरी बातें हमें समझा रहे हैं. आणि प्रभू आपल्यावर प्रेम केल्या कारणाने आत्मिक गहन गोष्टी प्रभू सांगत आहे. वो धनवान व्यक्ति को प्रभु ने बहुत अच्छा बात बताया, आणि त्या श्रीमंत मनुष्याला प्रभूने खूप चांगलं सांगितलं लेकिन वो व्यक्ति को सबसे बुरा लगा. आणि त्या व्यक्तीला सगळ्यात जास्त वाईट वाटलं. वो स्वर्ग में कितना सम्मान पाना चाहिए था, आणि स्वर्गामध्ये त्याने किती सन्मान प्राप्त करायला पाहिजे लेकिन वो होतं. निराश होकर चला गया. आणि तो निराश होऊन गेला. आज भी प्रभु का सत्य वचन बहुत लोगों को निराश कर देता है. आजही प्रभूचं सत्य वचन पुष्कळ लोकांना निराश करतं. प्रियो, आपका आत्मिक लेवल आप देखो, आणि तुमची आत्मिक पातळी तुम्ही पहा. इधर किसी के मतलब जीवन को देख करके या किसी के प्रति, एक व्यक्ति के प्रति नहीं बोला. आणि कुठल्या एका व्यक्ती संबंधाने नाही म्हटलं प्रिय. हमारा हर एक का दिल जानने वाला प्रभु ने हमारे एक से बात किया. आपल्या प्रत्येकाचं हृदय जाणणाऱ्या प्रभूने आपल्याशी बोला प्रभु ने आज आने दिया, आणि प्रभूने आज येऊ दिलं. है ना. आज हमारा प्रिय तरह अंकल आज तैयारी कर रहा था, उल्टी होने के कारण वो अंकल आंटी दोनों ने आ पाया. आणि आज आमचे प्रिय धनोरकर अंकल येण्याकरता तयार होत होते, पण त्यांना उलटी झाली आणि येऊ नाही शकले. देखो, हमेशा आधा घंटा पहले आते हैं, आणि नेहमी अर्धा तास अगोदर येतात. लेकिन आज तकलीफ के कारण नहीं आ पाए. आणि आज त्रास होता म्हणून नाही येऊ आप लोग शकले. भी प्रार्थना में याद करें, तुम्ही सुद्धा प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु ने आज हमको अवसर दिया. आणि प्रभूने आज आपल्याला संधी दिली. आज हमने क्या सुना? आज आपण काय शिकलं? प्रभु मेरे से बात किया है कि नहीं? प्रभू माझ्याशी बोललाय का नाही? मेरे जीवन में कुछ बदलाव चाहिए करके ये वचन मुझे बताता है क्या? आणि माझ्या जीवनामध्ये काही बदल राहायला पाहिजे हे वचन आपल्याला सांगत आहे का? है? वचन जो भी आए ने प्रभु ने हमें दिखा दिया अभी, आणि वचन रूपी आरसा प्रभूने आपल्याला दाखवला. लेकिन कितने लोग इस वचनों को आनंद से स्वीकारा? आणि किती लोक हे वचन आनंदाने स्वीकारलं. अगर आप प्रभु के वचन को आनंद से नहीं स्वीकारा, स्वर्ग को बहुत दुख है, आणि प्रभूचं वचन आनंदाने नाही स्वीकारलं तर मग प्रभूला दुःख आहे. क्योंकि ये प्रभु का संदेश है. कारण हा प्रभूचा संदेश और आहे. हमें ये संदेश के अनुसार, ये वचन के अनुसार हमें मुड़ना है. आणि या संदेशाच्या अनुसार आपल्याला वळायचंय. आप देखो, कितना दिन से वचन आया लेकिन हमारे जीवन बदला नहीं. आणि किती दिवसापासून वचन आलं पण आपलं जीवन नाही बदललं. प्रभु को दुख है भाई. प्रभूला दुःख आहे. रोज बदलना चाहिए. दररोज बदलायला जो पाहिजे. रोज बदलेगा वही प्रभु के आगमन में बदलेगा, आणि जो दररोज बदलेल तोच प्रभूच्या आगमनामध्ये बदलेल. क्योंकि उस प्रकार प्रभु हमें संदेश देता है. आणि त्या प्रकारे प्रभू आपल्याला संदेश देतो. ये वचन के द्वारा प्रभु सबको आशीष दे. आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देव. प्रभु को सारा महिमा मिले. प्रभूला सर्व गौरव मिळो. आमीन.